नमस्कार. आपण समर्थांचा आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे आणि पहिला जो त्याग समास आहे त्याचा अभ्यास आपण केला. त्याग शब्द म्हटला की आपल्याला देऊन टाकणं असा शब्दाचा अर्थ माहिती आहे, पण आपण पाहिलं की समर्थांनी शिष्यानं असं सांगितलं की तुला जे दृश्य दिसतं आहे आणि जे शाश्वत आनंद देणारं नाही आहे ते सगळं जे आहे ते तू मला देऊन टाक. जे नाशिवंत आहे ते सगळं तू मला देऊन टाक, असं आपण मागच्या समासामध्ये पाहिलं. आता तसं पाहायला गेलं तर ह्या नाशिवंत शब्द मनाशी विचार केला तर सभोवताली असणाऱ्या सगळ्याच गोष्टी नाशिवंत आहेत आणि सद्गुरू सांगतात, भगवंत सांगतो की ते सगळं मला देऊन टाक. जे जे नाशिवंत आहे ते मला दे, म्हणजे तुला जे काही मिळेल तो आत्मानंद असेल, म्हणजे तो आत्माराम ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. अशी सोपी गोष्ट जाता जाता सांगितली. आता हे तर काही लगेच शिष्याला कळणारं नाही आहे, म्हणून ते हे सगळं सांगून जायला निघाले सद्गुरू. मग शिष्याने त्याला थांबवलं, मग असं जाऊ नका, मला काहीच कळलेलं नाही आहे. तुम्ही म्हणताय तसा याचा त्याग करायचा. जे जे काही दृश्य दिसत आहे, जे जे नाशिवंत आहे ते सगळं मला देऊन टाक असं तुम्ही म्हणताय, म्हणजे काय करू असा प्रश्न स्वाभाविक शिष्याला पडला. आणि त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आता पुन्हा गुरु शिष्याच्या संवादातून आज आपल्याला दुसऱ्या समासात पाहायचं आहे. आता दुसऱ्या समासात पाहायचं म्हणजे त्याचं नावच बोली माया निरूपण आहे. आणि माया शब्द आला की आपल्याला कळतं की आपण मायेत गुंततो. ही सगळी जी काही आहे, जग सगळं सभोवताली आहे, ती सगळी माया आहे असा शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो. पण या माया निरूपणात समर्थांनी शिष्य यांच्या संवादातून आपल्याला या मायेचा सगळा आपल्या भोवती असणारा जो काही आकर्षित करणारा भाग आहे तो आपल्याला कळणार आहे. खरं तर असं आहे की आता ज्या सद्गुरू आणि शिष्यांचा संवाद आपण ऐकणार आहोत त्यातले जे सद्गुरू आहेत ते ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी आहेत. त्यांना नेमका भगवंत काय आहे तो कळलेला आहे आणि शिष्याला मात्र म्हणजे तसं म्हटलं तर ते सर्वज्ञ आणि वासना शून्य आहे. त्यांच्या काही वासना शिल्लक नाही आहे. उलट तुम्ही आम्ही सगळे शिष्यमंडळी जे आहोत ती कशी आहोत तर आपण अज्ञानी आहोत. आपण अजून या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतायत. अशा अगदी परस्पर विरुद्ध असणाऱ्या दोघांच्यातला हा संवाद आहे आणि आत्मज्ञानी असणाऱ्या सद्गुरूंना या शिष्याला आत्मज्ञानी करायचं आहे. आणि म्हणून याचं अज्ञान दूर करण्यासाठी आधी याच्या लेव्हलला नेहमी असताना की आपण एखाद्या विद्यार्थ्याला जर शिकवतो तेव्हा आपण त्याच्या लेव्हलला जाऊन शिकवतो. नेमकं तुला कुठपर्यंत कळलं आहे तिथपर्यंत आधी सांगून मग त्याच्या पुढलं आपण सांगतो. तसं आता होणार आहे की सद्गुरू शिष्याला जे सांगणार आहेत खरं तर असं आहे की अत्यंत कृपाळू आहेत सद्गुरू आणि म्हणून सत्शिष्याच्या प्रेमाने त्याला त्याचं जे अज्ञान आहे ते हळूहळू दूर करणार आहे. जसं मनामध्ये विकल्प त्याच्या येणार की खरंच हे सद्गुरू सांगतायत हे सगळं त्यांना कळलं आहे ठीक आहे, पण ते आम्हाला कळणार आहे का. मला येतं की ठीक आहे तुमचं ज्ञान एवढं आगाध आहे, आम्हाला केवढं जमणार नाही, आमच्या कुवतीच्या पलीकडे आहे असं शिष्याला वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे ते सगळं जे की सांगणार आहे ते सगळंच्या सगळं एका सांगण्यामध्ये त्या शिष्याला कळेल असं काही नाही आहे. पण तरी देखील सद्गुरू मनापासून सांगतायत आणि हा शिष्यसुद्धा तसा मनापासून ऐकतो आहे. पण त्याला सद्गुरू सांगेल मी सांगतो आहे ना ते सगळं मनापासून ऐक आणि तसं तू सगळं मनापासून कर. या अर्थाने मनापासून सत्शिष्य पण प्रार्थना करतो आहे. आपण पण तसा प्रयत्न करायचा. जमणारच नाही, हे कठीणच आहे, हे आत्माराम वगैरे प्रकरण राहू देच, आपलं बरं चाललं आहे, आपलं सकाळी 4 माळा कराव्यात, संध्याकाळी झोपताना भगवंताचं स्मरण करावं, आमचं छान चाललं आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण तरीही एवढा 5 समासांचा आणि एवढा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ पुन्हा एकदा शिष्याला सांगावा असं समर्थांना का वाटलं याच्यासाठी सत्शिष्य आणि सद्गुरू यांच्याकडे संवाद आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. 4थ्या ओळीमध्ये समर्थांनी शिष्याला सांगताना असं म्हटलं, म्हणजे शिष्य त्यांना विचारतो आहे. पहिली सुरुवातच मुली शिष्याने केलेली विनंती अशी आहे, 4च ओळ्यामध्ये विनंती केली, पण ती विनंती करताना तुम्ही मला म्हणताय नाशिवंत टाकावं, नेमकं नाशिवंत मी काय टाकावे असा शिष्य सद्गुरूला प्रश्न विचारतो आहे. ते माझं स्वामीने सांगणार की तुम्ही म्हणताय की जे नाशिवंत आहे ते टाकून दे, ते नेमकं मी काय टाकू ते तुम्ही मला सांगा. आता याचा अर्थच आपल्याला कळेल की हा शिष्य जो आहे तो शिष्य बिचारा खरंच अगदी अल्पज्ञानी अज्ञानी असा आहे.
त्यामुळे त्याला काय नाशिवंत आहे हेच लक्षात येत नाही. आता आपण बारकाईने विचार केला तर खरंच सगळं हा देहसुद्धा नाशिवंतच आहे हो. म्हणजे हा सुद्धा टाकावा. आता ते कसं शक्य आहे? तो आहे म्हणून आपण सगळं करतो आहोत, तर त्याला कसं टाकावं असं प्रश्न पडेलच. त्यामुळे नेमकं नाशिवंत जे जे आहे ते टाकावे म्हणजे काय काय टाकू, हा शिष्याचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि त्या शिष्याच्या प्रश्नाला लौकिक अर्थाने काही विचार केला तर हे सगळं टाकणं शक्य नाही आहे. तर आपण त्याचा बारकाईने विचार केला तर समर्थांचं सांगणं असं आहे की 2 प्रकारांनी तो टाकणे क्रियापड आहे. एक म्हणजे काय तर दृश्य जगामध्ये आपलं घर दार मुलं बाळं हा देह हा सगळा भोवती आपण सुरू केलेला आणि मोठा केलेला व्याप, हे सगळं जे आहे ते त्यागावं. त्यागावं म्हणजे मनाने त्यागावं. लगेच की उद्या आपण त्या घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर राहणार नाही होत. त्यामुळे त्यागावं म्हणजे काय तर मनाने ह्या सगळ्यामध्ये गुंतू नये, अशा प्रकारचं एक त्यागावं. पण दुसरा जो भाग आहे तो मात्र महत्त्वाचा आहे. ते काय करावं तर अंगी असणारा जो मीपणा आहे, कर्तेपणा आहे, मी हे सगळं करतो, माझ्यामुळे होतं, मलाच हे येतं, अशा ज्या सगळ्या आपल्या गोष्टी असतात त्याचा त्याग करावा. आपल्या वासनेचा त्याग करावा, आपला आसक्तीचा त्याग करावा, माझंच सगळं बरोबर आहे असा जो काही आपला हेका असतो या गोष्टींचा त्याग करावा. याचा अर्थ ह्या सगळ्याचा एक अंतरंग आणि बहिरंग, बाकी घरदार मुलं बाळं हे जे सगळं भोवतालच्या गोष्टी आहेत त्याचा त्याग एक वेळ नाही जमला तरी चालेल. म्हणजे तो त्याग जमणं अवघड आहे. पण त्या त्यागाबद्दल म्हणायचं ते काय तुम्ही करा नाही तर करू नका, ते सोडून जायचंच आहे. ते काही आपल्याला घेऊन बरोबर जायचंच नाही आहे. तर त्या त्यागासंबंधी आम्ही कितीही जरी त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला सोडावं लागणारच आहे. पण हा जो अंतरंग त्याग आहे त्यामुळे काय होतं, या अंतरंग त्यागातल्या या मीमुळे, या अहंकारामुळे, मीच सगळा करता करता आहे, माझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, अशा ज्या काही आपल्या भावना असतात याच्यामुळे काय घडतं तर हा अहंकार आपल्या सगळ्या शरीरीपूर्ण वर आणतो. याच्यामुळे राग येतो, याच्यामुळे लोभ होतो, याच्यामुळे दुसऱ्याबद्दलचा मत्सर वाढतो. आणि म्हणून हा अंतरंगाचा जो त्याग आहे तो जमला पाहिजे. बाहेरच्या या गोष्टींचा त्याग, दृश्य गोष्टींचा त्याग नाही जमला एक वेळ तरीसुद्धा आपल्याला चालेल असं ते आपल्याला सांगतात. त्यामुळे पहिल्या 4 ओळीमध्ये खरं तर सुरुवात सच्चिदानंद अशी केली आहे. त्या शब्दाशीच खरं म्हणजे आपल्याला त्याचा पण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता. पण आपल्याला कळेल सच्चित आनंद असे शब्द आपण नेहमीच वापरतो. तर आता हे सच्चित आनंद काय आहे, आपल्याला जो आनंद होतो ना तो सगळा कुठलाही प्रकारचा आनंद आपण तुलना करू शकतो. मग आपल्या लक्षात येतं की आनंद आपला अनुभवण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. एखादी आनंदाचा जो अनुभव आहे, काय आनंद होतो, खूप छान गाणं ऐकलं आनंद झाला, एखादा सुंदर पदार्थ खाल्ला आनंद झाला, एखादं छान काहीतरी पाहिलं आनंद झाला. या सगळ्या आनंदाच्या अनुभवांसाठी आपल्याला काहीतरी दुसरी गोष्ट लागते. काहीतरी दुसरं असल्याशिवाय आपल्याला आनंदाचा अनुभव येत नाही. हा जो आपला आनंदाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तो आतमध्ये आनंद आहेच आणि तो शाश्वत आनंद आहे. सच्चित आनंद हा जो आनंद आहे हा शाश्वत आनंदाचा अनुभव आहे. त्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि ते सद्गुरू आपल्याला द्यायला बसलेलं आहे. त्यासाठी आपल्याला शिष्य पहिल्या 4च ओव्यांमध्ये विनंती करतो आहे की तुम्ही म्हणताय की जे सगळं काय नाशिवंत आहे ते मला अर्पण करा, म्हणजे नेमकं मी काय करू असं ते आपल्याला सांगतात. पुढल्या 5 ते 9 ओव्या आहेत. ह्या 5च ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला नाशिवंत काय आहे मी तुला सांगतो असं म्हणून नाशिवंत काय काय आहे हे सांगायला सुरुवात केली. आता असं आहे, घ्यायचा आहे आपल्याला आत्मानंदाचा आनंद. आत्ता जो म्हटलं सच्चित आनंद जो आपल्याजवळ आहेच आहे त्याचा फक्त आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. बाहेरच्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये लक्षात घ्यायचं की दुसरं नाहीच आहे ना. तो जो आत असणारा आनंद आहे तो माझाच, मलाच घ्यायचा आहे आणि माझ्या ठिकाणीच तो आहे. हा अनुभव कसा द्यायचा कसा आणि घ्यायचा कसा आणि सांगायचा कसा हा प्रश्न पडेल. त्यामुळे संतांचं कौतुक आहे की जे खरंच सांगणं अशक्य आहे ती गोष्ट त्यांनी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ते सांगताना आपल्याला सांगतात की हा जो काही आत्मानुभव, आत्मानंद, सच्चित आनंद याचा अनुभव मी देणार आहे. त्याच्यासाठी मी तुला सांगितलं पहिली पायरी सांगली की जे जे नाशिवंत आहे ते तू त्याग कर. त्याग कर म्हणजे मला देऊन टाक. आता तो काय करणार आहे, भगवंता स्वतः आम्ही केलेल्या त्यागाच्या गोष्टींचं असा प्रश्न पडेल. एक आमच्या सहस्रबुद्धेवी गंमतशीर गोष्ट सांगायच्या की एकदा असं झालं, सगळे भक्तगण जमले होते
आणि भगवंताला सगळेजण तेच सांगायचं की आमचं दुःख दूर कर, आम्हाला आनंद मिळवून दे. तर भगवंत म्हणाला काही हरकत नाही, काय तुमची दुःखाची गाठोडी आहेत ती बांधा आणि देऊन टाका मला. तुमची दुःख जी काय ती एका गाठोड्यात बांधा आणि सगळे मला देऊन टाका. मग भक्त मला बरं झालं, चला आपली दुःख सगळी भगवंत घेऊन टाकतो, तो घेऊन टाकू दे. आणि मग सगळ्यांनी आपापलं गाठोडं तयार केलं आणि भगवंताला देऊन टाकलं. मग भगवंत म्हणाला, अरे बा छान, आता इथे मोठा केला आहे रॅक तयार, त्याच्यावर ठेवा आपापली गाठोडी. आणि मग मला एकाला प्रश्न पडला, मोठा शिष्य बरा होता, तो म्हणाला, देवा आम्ही तर दिली बाबा तुला गाठोडी, पण तू काय करणार आहेस ह्याचं? भगवंत मला, मी कुठे काय करणार आहे, तुमच्यात तुम्हीच एक 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 घेऊन जा म्हणून सांगणार आहे. तुम्हाला मग आम्ही घ्या म्हणाला ह्यातलं एक एक तुम्हाला पाहिजे ते घ्या, तुमची दुःख तुम्हाला नको आहेत ना, बांधून ठेवलेत ना गाठोड्यातून, आता ह्यातलं पाहिजे ते गाठोडं उचला. ज्यांनी त्यांनी आपापलंच उचललं. मग आपल्या गाठोड्यात काय आहे हे आपल्याला माहिती आहे, उगाच भलतंच गाठोडं उचललं तर पंचायत होईल, त्यात काय आहे काही माहिती नाही आहे, आणि म्हणून आपलं आपलं उचललं. गमतीचा कीर्तनकारातल्या दृष्टांताचा आपण विषय बाजूला ठेवूया. मुद्दा काय, तर सगळे जे की आपले आनंदाचे दुःखाचे सुद्धा विषय असतात ते सगळे असे दुसऱ्यावर अवलंबून असतात, द्वैतावर अवलंबून असतात. इथला जो आनंद आपल्याला आत्मारामाचा घ्यायचा आहे तो आत आहेच आहे, तो फक्त आपल्याला शोधायचा आहे. आपल्या बघा नुसतं असं एक 5 मिनटं नुसतं घरात स्वस्त बसलं आहे की आपल्या मनात येतं, ती आपणच नेहमी तिला फोन करतो, ते कधीसुद्धा आपल्याला फोन करत नाही, लगेच द्वैत आलं. चांगलं वाईट काहीही विचार मनात आला तरी तो द्वैत मधून येतो. मग त्या वेळेला आपण आठवायचं की अरे द्वैत संपल्याशिवाय खरा जो सच्चित आनंद आहे तो आपल्याला मिळणार नाही आहे. त्याची ओळख आत्मारामाच्या निमित्तानं आपल्याला करून घ्यायची आहे. त्यामुळे नाशिवंत जे जे आहे ते मला देऊन टाक, आणि त्या नाशिवंत जे जे आहे त्याला माया म्हटलं आहे. आता त्या मायेचा विचार आपल्याला ह्या आजच्या समासाचं नावच म्हणजे माया निरूपण आहे, मग ते आपल्याला सांगणार आहे. मग पहिली गोष्ट काय करायची, तर ह्या ज्या आत्मानुभवाचा आनंदाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मनाच्या एकाग्रतेला खूप महत्त्व आहे. मन एकाग्र झाल्याशिवाय त्या आत्मारामाशी आपला परिचयच होणार नाही. बरं असं आहे ना की तो त्या आत्मारामाचा आनंद ज्या कोणा सद्गुरूला झालेला आहे तो त्याचा अनुभव नाही ना सांगू शकत. तो म्हणतो बाबा तू तुझा अनुभव घे, मला अनुभव आला आहे, मला आनंद काय तो कळला आहे, पण मी तुला सांगू नाही शकतो, तुझा तू घे. मग त्याच्यासाठी काय तयारी करते तो आपल्याला सांगतो आहे. मग पहिलं सांगतो आहे की तुझी एकाग्रता असली पाहिजे. मन आता खरं तर ना एकाग्रता असं आहे की सगळ्यांनाच त्याची आवश्यक आहे. कोणी कवी असू दे, लेखक असू दे, अगदी एखादं गाणं तरीसुद्धा आपल्याला त्या संगीतासाठी एकाग्र मन झालं तरच आपल्याला ते नीटपणाने जमतं. त्या एकाग्रतेची आवश्यकता सगळ्या क्षेत्रामधल्या सगळ्या लोकांसाठी. आपण मुलांना अभ्यास करता ज्याला नीट लक्ष दे, ते लक्ष दे म्हणजे काय आहे, तर ते एकाग्र होणार. तू लक्ष दिलंस तर तुला गणित सुटेल असं आपण नातवंडाला म्हणतो. काही अवघड नाही आहे, काल झालेलं आहे आपलं, हे येणार आहे तुला, असं कशाच्या आधारे सांगतो, तर तुझं मन तिथे जर एकाग्र झालं तर हे तुला जमणार आहे. असं ते मन एकाग्रता व्हायला हवं. अध्यात्म साधनेत तर या एकाग्र मनाची एकाग्रतेची आवश्यकता खूपच आहे. ही एकदा साधायला लागली, एकदा जमायला, मन आपलं एकाग्र व्हायला लागलं. आता किती कठीण आहे हे आम्हाला खरं सांगणार लोक. आपण रोज अनुभव घेतो. आपण 4 माळा करायचं म्हटलं तरीसुद्धा त्या माळा चालू असताना आपण किती एकाग्र असतो किंवा किती आपल्याला आजूबाजूचं भान असतं याची मिनटं किंवा याचा विचार केला तर आपल्याला कळतं की एकाग्र होणं किती अवघड गोष्ट आहे. पण या एकाग्रतेनं ईश्वरचिंतन होतं. एकाग्रतेनं त्या ईश्वरचिंतनातून खऱ्या अर्थानं स्वानंदाचा अनुभव आपल्याला येतो. असं ही सगळी अनुभवी मंडळी म्हणजे संत मंडळी आपल्याला सांगताय. त्याच्यासाठी आपण विचार करायचा. कसा होतं तर समर्थाने ओवी दिली आहे, लोखंडाचं सोनं होतं ना परिस स्पर्श झाल्यावर तसं होतं. तो जो स्वानंदाचा अनुभव आहे तो अनुभव असा पटकन आपल्याला मिळतं जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर सोनं होतं. पण समर्थ जागं करतात आपल्याला. लोखंडाचं सोनं होतं म्हणजे त्या लोखंडावरती जर गंज असेल तर तो गंज काढावा लागतो. त्या लोखंडाला अग्नीत टाकायचं, तो गंज सगळा खरवडून काढायचा आणि मग त्याला परीस लागला की त्याचं सोनं होतं. आता हा जो गंज चढलेला आहे त्या गंजाचा आपल्याला पण विचार करायला हवा की आपल्याला सद्गुरूचं सांगणं लगेच का कळत नाही आहे. एवढे संत आपल्याला सांगतायत, मग आपल्याला तो अनुभव लगेच का येत नाही. तर आपल्यावरती हा जो गंज चढलेला आहे वासनांचा आहे, आपल्या वृत्तींचा आहे, आपल्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या विकल्पांचा आहे. तो हा सगळा गंज काढून टाकल्याशिवाय सद्गुरू का सांगतायत ते आपल्याला कळणार नाही. या अर्थाने समर्थ आपल्याला उदाहरण देत आहे. अग्निसंगे लोहो पिटे,
पिठे म्हटलं बरं का, म्हणजे अग्नीमध्ये नुसतं टाकायचं, त्याला सगळं घासून खरवरून काढायचं, पिटून काढायचं, तर तो गंज निघून जातो. आणि मग निघून गेला की तेने तयाचा मळ, त्याच्यावरचा सगळा मळ, त्याच्यावरचा सगळा गंज निघून जातो. मग परिसेनी झगटता पालटे, मग परिसाचं झगटणं म्हणजे स्पर्श झाला तर लोखंडपणा तयाचे निघून जाते आणि त्याला सुवर्ण पण येते. हे सगळं घडायला या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आता आपण ठरवायचं किती किती जन्मांचा गंज आपल्यावरती चढलेला आहे आणि तो सगळा काढायचा. तो काय आहे, गंज चढला म्हणजे काय आहे, तर आपला जीव ज्याला म्हणतो ना, आपल्या स्वतःचा जो काही आपला परिचय असतो ना, तो आपला आत्मा आहे, त्याच्यावर अंतःकरण आहे आणि त्याच्यावर आपलं शरीर आहे. त्यातलं अंतःकरण आणि शरीर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या नश्वर आहेत, त्या नाहीशा होणार आहेत. देह पण संपणार आहे, देह संपला की आपल्या अंतःकरणाच्या गोष्टी पण संपणार आहे, पण तो आत्मा मात्र तसाच राहणार आहे. आता भगवंतांनी जे सांगितलं की नाशिवंत मला देऊन टाक, तर नाशिवंत मला देऊन टाक, तर हे अंतःकरण देह मला देऊन टाक. देहाबद्दल विचार करू नको, तुझ्या अंतःकरणाबद्दल मनाबद्दल विचार करू नको. जे काही आत्मतत्व आहे तेवढ्याचाच फक्त विचार कर, कारण तेच फक्त कायम राहायचं आहे. जे कायम राहायचं आहे ते तुझ्याजवळ ठेव, जे अशाश्वत आहे ते मला देऊन टाक असं सांगितलं आहे ना. त्यामुळे आता आपल्याजवळ असणारं जे अंतःकरण आहे, म्हणजे ज्याला मन असं आपण म्हणतो, आता आपल्याला अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त या सगळ्याचे अर्थ चांगले माहिती आहेत, त्यांची कार्य पण आपल्याला चांगली माहिती आहेत. पण आपण समजुतीसाठी म्हणूया की ज्याला आपण मन म्हणतोय ते मन आपण भगवंताला देऊन टाकायचं. छान संत सांगतात आपल्याला की भगवंताला काय द्यायचं, जे आहे ते सगळं भगवंताचंच आहे. तुझीच फुलं तुला अर्पण, तुझंच तीर्थ तुला देतो, तू जे निर्माण केलंस तेच आम्ही तुला देतो. आमचं काय आहे ह्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतं. मग त्यांनी म्हटलं हो, एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे तर भगवंता तुझ्याजवळ ना मन नावाची गोष्ट नाही आहे, कारण तुझं मन भक्तांनी पळवलं आहे, तर तुझ्याजवळ मन नाही आहे, ते मी माझं तुला देतो. गमतीचा भाग सोडला तर आपल्याला कळलं आपलं अंतःकरण भगवंताला द्यायचं म्हणजे काय करायचं, तर त्या मनामध्ये काही विकल्प येऊ द्यायचा नाही. हे असं घडेल का, हे सांगताय ते बरोबर आहे का, त्यांना सांगायला काय जात आहे. माझी एक मैत्रीण होते, ती नेहमी म्हणायची की अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा हा श्लोक वाचला की हसायची. आणि मग श्लोक जर माझं म्हटलं का गं मगाशी का तुला हसू आलं, तर अरे यांची काय नावं घ्यायला जात आहे, यांना काय आमच्यासारखे प्रॉब्लेम होते का, रोज भाजी काय करू आणि मुलाला शाळेत पोचू, उगाच आपल्या आईला मंदोदरी तथा. तर त्यांना काय काय प्रश्न होते आणि आम्हाला काय प्रश्न आहेत याची तुलना करत बसण्यात काय अर्थ आहे. तर आपलं जे काही अंतःकरण, मन आहे, चित्त आहे, विकल्प आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या देऊन टाकायच्या देवाला. मग आपल्याजवळ काय हवं, आपल्याजवळ फक्त ते जे आत्मतत्व आहे, जे आपलं चैतन्य आहे, ज्याच्यामुळे हा देह चालतो आहे असं आपण म्हणतो आहे, की आज जी शक्ती आहे त्या शक्तीला फक्त आपण आपल्याजवळ ठेवायचं आहे, बाकी सगळं त्याला देऊन टाकायचं आहे. आणि मग ते जेव्हा सगळं अंतःकरणावरचं मल आत्ता म्हटलेलं सगळं जाईल, तेव्हा आपलं सोनं होईल, तेव्हा मग सद्गुरूची कृपा आपल्यावर होईल आणि खरोखरच आपलं जे काही या ईश्वराशी तादात्म्य पावणं आहे त्याचा अनुभव आपल्याला सुद्धा येईल असं खात्रीपूर्वक ते आपल्याला 5 ते 9 ओव्यांमध्ये सांगतात. आता असं झाल्यावर प्रश्न निर्माण होतो की जीव सोनं बनतो, स्वस्वरूपाला प्राप्त होतो, म्हणजे आम्हाला काय अनुभव येतो असं वाटेल. जोपर्यंत हे द्वैत आहे तोपर्यंत अनुभव काय येतो हे सांगता नाही येणार, म्हणून ते आपल्याला सांगतात की असं नाही, तो अनुभव ज्याचा त्याला घ्यायचा आहे. ते 5 ओव्यांमध्ये भगवान समर्थांनी आपल्याला या देहाचं चीज व्हायचं असेल, म्हणजे या लोहाचं सुवर्ण व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे. आपण पहिलेच फक्त पाहिलं की एकाग्रता वाढली की हळूहळू ईश्वर चिंतन होतं आणि ईश्वर चिंतनातून आपल्याला हा आनंद घेता येतो. पुढे मात्र 10 ओव्यांमध्ये मायेचा प्रचंड पसारा समर्थाने आपल्याला सांगितला. आता आपल्या लक्षात येईल की ज्याला आपण हे सगळं दृश्य जग म्हणतो आहोत ती म्हणजेच माया आहे, पण ही ईश्वराचीच शक्ती आहे. या ईश्वरानेच हे सगळं निर्माण केलेलं आहे ना. मग ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे, आपल्याला दिसतं आहे, ते भले शाश्वत नाही आहे आपल्याला माहिती आहे, तरी ह्या मायेतच, या दृश्य जगातच आपल्याला राहायचं आहे. एकीकडे जे जे नाशिवंत आहे तर ते मला देऊन टाक असं समर्थांनी किंवा संतांनी सांगितलं असलं तरी ती ईश्वराचीच शक्ती आहे. जे नश्वर म्हणतो आहे, नाशिवंत म्हणतो आहोत, ते सगळं ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे. म्हणजे एकीकडे मायेने निर्माण केलं म्हणायचं आणि ही मायेने जे निर्माण केलं ते मला देऊन टाक म्हणायचं. ह्या बोलण्याला काय अर्थ आहे असं शिष्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण या मायेचा विचार आपल्याला 10 ओव्यांमध्ये समर्थ करून सांगतात की जे जे नाशवंत आहे,
जे जे ईश्वराधीन आहे, पण ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे, ते सगळं काय आहे, तर त्याच्यासाठी थोडीशी सूक्ष्मदृष्टी करावी लागेल. असं आहे की अर्जुनासारख्याला सुद्धा जेव्हा भगवंताचं स्वरूप दाखवायची वेळ आली, तेव्हा भगवंतांनी सांगितलं त्याला की बाबा रे, तुझ्या चर्मचक्षुनी नाही मी दिसणार, मी तुला दिव्यदृष्टी देतो, मग तुला ते दिसेल. आता अर्जुनासारख्याची ही अवस्था, तर तुम्हा आम्हाला हे सगळं दिसेल, हे असं कसं म्हणावं आपण. ते आपल्याला सुद्धा सूक्ष्मदृष्टी करावी लागेल, तेव्हा आपल्याला हे माया म्हणजे काय प्रकरण आहे, हे दृश्य जग म्हणजे काय प्रकरण आहे, ते कसं नश्वर आहे, त्याच्यात कसं अडकायचं नाही, त्या सगळ्या नश्वर ज्या गोष्टी आहेत त्या भगवंताला कशा देऊन टाकायच्या, आणि जे उरलेलं शाश्वत आहे त्याचाच फक्त आपण कसा विचार करायचा, हे सगळं आपल्याला जमेल. पण त्यासाठी आपल्याला ही मोठी तयारी करावी लागेल की आपली दृष्टी सगळी सूक्ष्म करावी लागेल, सूक्ष्मदृष्टीने पाहावी लागेल. जसं काल आपण बोलता बोलता म्हटलं होतं की सूक्ष्मदृष्टी करायची म्हणजे काय करायचं, बारीक करायचे डोळे म्हणजे दिसेल. हो, डोळे बारीक केले तरच आपल्याला सूक्ष्म काय ते कळतं. सुई होताना आपण काय करतो बघा, त्याला डोळे बारीक करतो म्हणजे मग आपल्याला ती सुई होता येते. नेम धरताना आपण काय करतो बघा की आपण बरोबर नेम धरताना बारीक डोळा करतो आणि सूक्ष्मदृष्टीने ते बघतो. तर ती सूक्ष्मदृष्टी करायची म्हणजे ह्या चर्मचक्षु तर सूक्ष्म करायचेच, पण अंतःकरण एकाग्र करून जे आपल्याला बरोबर जाणायचं आहे त्याच्यावर आपली दृष्टी केंद्रित करायची. याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की आता मी जो मायेचा विस्तार तुला सांगणार आहे त्याच्यासाठी थोडीशी सूक्ष्मदृष्टी कर. कारण या मायेतून हे दृश्य जग, मायेतून हे सत्वरजतम, मायेतून हे पंचमहाभूत, हे सगळं मायेतून निर्माण झालेलं आहे. दोन्ही गोष्टी आहेत, चैतन्य पण, म्हणजे ज्याला आपण प्रकृती पुरुष म्हणतो, या मायेचे सुद्धा दोन्ही गोष्टी कशा आहेत, तर एक मूळ माया आहे, गुणमाया आहे. सत्वरजतम जे आहे ते गुणमाया आहे. आणि हे मूळ माया म्हटलं म्हणजे की ईश्वर निर्मित आहे, सगळं भगवंताने निर्माण केलं आहे. आपल्याला शब्दांच्या सहाय्यानं अर्थ कळतो. अर्थात हे असं सगळं जे काही आहे ते थोडंसं आपल्याला तात्पुरतं कळण्यापुरतं वाटतं, आहे मला कळलं आहे, प्रत्यक्षात आपल्याला कळलं तरी. तर हा जो मायेचा विस्तार म्हटला आहे ना, प्रचंड विस्तार आहे. सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी ह्या मायेमध्ये येत आहेत. मग आपण याचा विस्तार किती सांगावा, समर्थ म्हणतात तरी पण मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगायचा. सारखं सांगतात, नाशिवंत आहे, ईश्वर निर्मितच आहे. माया जरी म्हटलं तर ईश्वर निर्मितच आहे, म्हणजे ईश्वराची शक्ती आहे. हे सगळं कुणी निर्माण केलं असा प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर आपण म्हणू की वस्तूच्या निरनिळ्या गोष्टी दाखवा तर सांगता येईल हे कुणी निर्माण केलं, हे कुणी निर्माण केलं. पण असं खोल आत जातो त्या प्रत्येक वेळेला कळतं हे सगळं ईश्वराने निर्माण केलेली गोष्ट आहे. याच्यात माणूस काही एकटा काही सगळं करू शकत नाही. असं जर आहे तर सूक्ष्मदृष्टीने आपल्याला मायेचा विस्तार पाहावा लागतो. एक छान शब्द वापरला आहे समर्थाने, आपल्याला कळेल असा शब्द वापरला आहे. आपण परवा असा शब्द वापरतो. परवा म्हणजे कालच्या आधीचा शब्द पण परवा आणि उद्याच्या नंतरचा शब्द पण परवा, असा शब्द आपण वापरतो. हा जो शब्द आहे तो आपल्याला बोलताना कळतो की परवा मी येऊन गेले असं म्हटलं तर तो कालच्या आधीचा झाला, किंवा परवा मी येईल असं म्हटलं की तो उद्याच्या नंतरचा झाला. असा एकच शब्द आपण दोन पद्धतीने वापरतो. समर्थाने त्या शब्दाचा आधार घेतला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की हा माया शब्द ना असाच आहे, तो दोन्ही अर्थाने आपल्याला वापरता येतो. ईश्वर शक्ती म्हणून आपण वापरतो आहे, त्रिगुण पंचमहाभूत निर्माण त्याच्यातून झाली म्हणून आपण वापरतो आहे. तर दोन्ही म्हणजे काय, तर आता आपल्या पिंडापुरता देहापुरता विचार केला तर आपला हा जो देह आहे नश्वर आहे, नाहीसा होणार आहे, ही पण माया आहे. आणि हा देह चालतोय ज्या शक्तीवर ती चैतन्य शक्ती पण माया आहे. परवा या शब्दावरून समर्थाने आपल्याला सटकन समजेल असा हा जसा दोन्ही अर्थाने शब्द आहे तसा हा इथे पण दोन्ही अर्थाने माया शब्द आहे. आपण बोलतोय, आपण ऐकतोय, या सगळ्या ज्या इंद्रियांद्वारा करत असणाऱ्या क्रिया आहे त्याच्या मागे एक शक्ती आहे. ती शक्ती जी आहे ती ईश्वराची शक्ती आहे, तिला पण माया म्हणायचं. आणि जे नश्वर असणारा देह आहे, आज आहे उद्याचं माहिती नाही, त्याला पण मायाच म्हणायचं. परवा या शब्दाने आपल्याला दोन्ही गोष्टी कळतील. आता तिसरा शब्द माहितीच आहे, प्रकृती आणि पुरुष असा आहे. यालाच म्हणायचं की नश्वर होणारी आहे ती प्रकृती आहे आणि हा जो ही प्रकृती चालवणारा आहे त्याला पुरुष म्हणायचं. आणि दोन्हीही मायेचीच रूप आहे. थोडं परत सांगितलं तर समजून येणार नाही असं नाही. आपल्याला हे तर कळतं की आपल्या देहाचे दोन भाग अगदी सहज कळतात की हा देह आहे तो नाशिवंत आहे, 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 70 वर्षाचा फरक आपल्याला कळतो आहे. त्यामुळे हा नश्वराकडे जाणार आहे हे नक्कीच आहे.
हे आपल्याला कळतं. ही पण मायेची शक्ती आहे. आणि हा देह जन्माला आल्यापासून श्वास घेतोय आपण आणि हा देह चालवतोय, त्याच्यामध्ये लागणारी जी आत शक्ती आहे ती पण मायेचीच आहे. त्या आपल्याला दोन्ही गोष्टी कळतील. एकाला प्रकृती म्हणतो आपण, एकाला पुरुष म्हणतो. दोन्हीही मायाच आहे. एक नाशिवंत आहे, एक कायमस्वरूपी आहे. ती कायमस्वरूपी जी आहे ती हा देह टाकेल, दुसरा देह घेऊन येईल. यापूर्वीसुद्धा या देहाच्या अगोदर दुसरा कुठला तरी देह घेऊन आलीच होती. त्यामुळे ती शाश्वत असणारी शक्ती पण माया, नाशिवंत असणारी शक्ती पण मायाच. एक प्रकृती ती पण मायाच, पुरुष म्हणजे पण मायाच. असं लक्षात घेतलं तर आपल्याला ह्या मायेचा जो विस्तार आहे त्या विस्ताराचा अर्थ कळेल. आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण यापूर्वी पण पाहिलं आहे की 3 गोष्टी वेगळ्या आपल्याला व्यवहारात कळतात. एखाद्या गोष्टीचं ज्ञान, नेहमी आपण उदाहरण घेतो की पेन आहे, पुस्तक आहे, हा आता मोबाईल आहे, या संबंधीचं ज्ञान ही एक गोष्ट झाली. ही वस्तू ही एक गोष्ट झाली. आणि ज्ञान घेणारे आपण ही तिसरी गोष्ट झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ह्या 3 गोष्टी लागतात. फक्त आत्मज्ञान ही गोष्ट अशी आहे की त्या 3 गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. ज्ञाता वेगळा नाही, ज्ञेय वेगळं नाही, ज्ञान वेगळं नाही. जर ते असतं तर हे सांगता आलं असतं. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला 3 आहेत. वस्तू वेगळी आहे, आपल्या वस्तूचं ज्ञान घेणारे आपण वेगळं आहोत. आणि त्याचं जे ज्ञान आहे, हे समजा पेन आहे, हा पेन कसला आहे, काय आहे, किती काळ झाला, कुठल्या कंपनीत ते तयार झालं, किती काळ टिकणार आहे, अशा सगळ्या त्याच्या संबंधीच्या गोष्टी हे ज्ञान झालं. ही वस्तू झाली आणि ज्ञान घेणारे आपण झालो. असे त्रिपुटी त्याला म्हणतात. या 3 गोष्टी असतात, परंतु या आत्मज्ञानामध्ये 3 गोष्टी नाहीत. एकच एक ते आत्मज्ञान आहे. ते आपल्याला आता हे कसं, जसं पहिल्या ह्याच्यात त्यांनी एकाग्रता सांगितलं, पुढल्या ह्याच्यात आता ते सांगणार आहे की आता ही त्रिपुटी आपल्याला कळली की 3 गोष्टी नाहीच आहेत, एकच एक आहे. ध्याता, ध्येय, ध्यान, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हे सगळं एकच आहे. असं जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला त्या आत्मज्ञानाची ओळख झाली असा त्याचा अर्थ होईल. याच्यासाठी अगदी म्हणजे नुसतं रोजच्या नित्य नामाला, ध्यानाला बसताना आपली असणारी मनाची तयारी, तिथपासून समाधीपर्यंतचा, आत्मज्ञानापर्यंतचा सगळा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास या पद्धतीनेच करावा लागेल. तेव्हाच आपल्याला अखेरच्या टप्प्यापर्यंत आपला प्रवास पुरा होईल. याच्यासाठी जसं सुरुवात एकाग्रतेने झाली तसं ते आपल्याला सांगणार की याच्यामुळे अंतर्मुख व्हायला पाहिजे. शांतपणानं विचार करायचा, अंतर्मुख व्हायचं, एकाग्रता वाढवायची. एकाग्रता वाढवली की जी काही अवस्था आपल्याला प्राप्त होते, मग त्याला ध्यान म्हणा, समाधी म्हणा, जसजशी प्रगती होईल तसतसे आपल्याला त्याचे अनुभव येतात. एका अर्थाने सगळं विविधता, 3 गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र येऊन विलीन होतात, तेव्हा त्याला आत्मज्ञानाचा आनंद आपल्याला घेता येईल असं होतं. हा सगळा अनुभवाचा विषय आहे. त्यामुळे ते की आपल्याला याला अनुभव आला म्हणजे मला येईल का, याला किती काळ लागला म्हणजे मला किती काळात लागेल, हे हिशोब करता येणार नाही. जसं असतं ना, काळ काम वेग, आपण लहानपणी गणितं करायचो काळ काम वेगाचे. एखादा प्रवास करतो आहे तर इतक्या तासाने वेग असणारी गाडी इतक्या तासामध्ये इतक्या मैलावर जाईल, तर त्याचा काळ काम वेगाची गणितं असायची. मग तो रेल्वे असेल तर किती वेळ, बस असेल तर किती वेळ, आणि चालायला लागला माणूस तर किती वेळ. तसं इथे आहे की माणूस कोणत्या मार्गाने जातो आहे त्याच्यावरती तो त्या टप्प्यापर्यंत कधी पोचेल हे आपल्याला ठरेल. जीव, शिव, ईश्वर, विश्वरूप, विश्वंभर सगळं या मायेमध्ये येतं. आणि ही मायाच आपल्याला सगळं काय ते घेऊन जाणार आहे. त्यामुळे ते वाईट नाही आहे. मायेत गुंतणं क्रियापद वापरलं की आपल्याला वाटतं की माया म्हणजे आपल्याला अडकवते का काय, तर तसं नाही आहे. ही ईश्वराचीच शक्ती असं आपल्याला कळेल. ईश्वराचं वर्णन करताना मग अशी जसं सच्चित आनंद हे आपण ईश्वराचं वर्णन करतो. स्वरूप ज्ञान, आनंदमय, विश्वंभर, विश्वानंद असं निरनिराळे शब्द वापरतो आणि त्या सच्चित आनंदाची ओळख करून देतो. हे सगळे शब्द त्या मायेच्याच कक्षेत येतात. मायाच ह्या सगळ्या शब्दांपर्यंत आपल्याला घेऊन जाते. त्याच शक्तीनं आपला हा देह पण चालतो आहे. ईश्वराचीच शक्ती असल्यामुळे तीच आपला हा सगळा देह चालवते. म्हणजे जसं आता मी बोलते आहे तर या वाणीला मिळणारी जी शक्ती आहे ती मायेचीच शक्ती आहे. मायेच्या शक्तीमुळे मी बोलते, मायेच्या शक्तीमुळे आपण ऐकताय. इंद्रिय जी कामं करतात ती सगळी मायेच्या शक्तीमुळे होतात. म्हणजे ह्याला वेगवेगळे शब्द होतो. मायाशक्तीलाच जीवनशक्ती म्हणतात, मायाशक्तीलाच वाणीची शक्ती म्हणतात, इंद्रियांची जी शक्ती असते तिला पण मायेची शक्ती म्हणतात, किंवा आपली ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती प्रत्येकाची वेगळी असते, त्या शक्तीला सुद्धा मायेची शक्ती म्हणतात. कुठल्याही इंद्रियांच्या मार्फत आपण जे ज्ञान ग्रहण करतो त्याला लागणारी जी सगळी आहे निरनिराळ्या रूपाने ती शक्ती आपल्यामध्ये आहे, ती सगळी
आपल्यामध्ये गुणमाया आणि मूळमाया या पद्धतीनं काम करते. आणि कशी आहे ती, तर तसं म्हटलं तर ती आकाशासारखी आहे. आकाश जसं सगळीकडे आहेच आहे, एखाद्या मोठ्या ह्याला छप्पर घातल्यासारखं आकाश आहेच आहे, कुठेही जा ते आकाश आहे. तशी ही माया आहे, त्याला मूळ माया म्हणायचं की ती सगळीकडे आहेच आहे. दुसरा गुणमाया शब्द आहे, तो कसा आहे, तो वायूसारखा आहे. आकाशात जसा वायू आहे तसंही आपल्या जीवनामध्ये माया आहे. गुणाच्या रूपाने ती येत असते. प्रत्येकाचा तो त्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे ती असेल, पण प्रत्येकामध्ये ती ईश्वराची शक्ती आहे, ती मायाशक्ती आहे. समर्थांनी या मूळ मायेला अजून एक छान शब्द वापरला आहे जो आपल्या परिचित आहे, त्याला माया शारदा असं म्हटलं आहे. आपण जेव्हा गणेशाचं आणि शारदेचं स्तवन समास पाहिले तेव्हा शारदेचं पाहिलं होतं. तसं मूळ मायेला म्हणजे या ईश्वराच्या शक्तीला समर्थांनी शारदा असा शब्द वापरला आहे. त्या शारदेच्या शक्तीतून 4 प्रकारची वाणी, परापशंती, मध्यमा, वैखरी, आपल्याला सगळं माहिती आहे, त्या सगळ्या कार्यक्षम होतात. आपण हे म्हणतो ना की जो एखादा कवी आहे किंवा एखादा लेखक आहे, त्याला जे पहिलं स्फुरण नाभीच्या ठिकाणी म्हणजे भाषेच्या ठिकाणी, परावाणीच्या ठिकाणी त्याला स्फुरण येतं. म्हणजे काय, तर एखाद्या विषयावर आपण लेखन करावं असं स्फुरण त्याला येतं. आणि मग ते स्फुरण आलं की ते त्याच्या 4 वाणीच्या द्वारा प्रत्यक्ष कृतीमध्ये येताना दिसतं. तसं ते आपल्याला सांगतात की मूळ माया म्हणजे काय, तर ह्या मूळ मायेला शारदा म्हणायचं. शारदेतून ह्या 4 प्रकारांनी वाणी कार्यक्षम होतात. एका अर्थाने ती ईश्वरी शक्ती अशा 4 पद्धतीने प्रगट होते असं दिसतं. नंतरच्या 20पर्यंतच्या ओव्यामध्ये सांगितलं आणि मग शिष्याने याच्यावर शंका घेतली. हे सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण आमच्या मनात एक शंका आहे. तर म्हणाले असं आहे की तुम्ही म्हणताय माया ही ईश्वराची शक्ती आहे, बरोबर आहे, परमात्मा स्वरूपाच्या सत्तेनं सगळं जग चालतं, सगळा व्यवहार ईश्वरी शक्तीनं चालतो. मग सद्गुरू म्हणाले हो की सगळं जग हे चालतं आहे ते ईश्वराच्या शक्तीनं चालतं आहे. मग म्हणाले ईश्वराची शक्ती म्हणजे पण माया आहे, मग ही सत्ता म्हणजे पण मायाच आहे. मग सत्ता ही जर माया असेल तर सत्ता काय, मूळ माया काय, ईश्वरीय शक्ती काय, सगळं एक आहे. म्हणून मग ह्या शिष्याच्या मनात शंका येते, मग माया म्हणजे जे सत्ता आहे तर माया आपल्या इच्छेनं का वागते? ही जर सत्ता आहे तर ती तिच्या इच्छेनं वागते. आपण काय मायेच्या इच्छेप्रमाणे घडलं तर त्या मायेच्या इच्छेनं का वागते? आणि माया आपल्या इच्छेने वागते असं का म्हणायचं? ती जर परमेश्वराच्या अधीन आहे, परमेश्वराची शक्ती आहे, तर ती आपल्या मनात येईल तसं का करते? मग इथे शिष्याचा जो काही गोंधळ झाला आहे की त्या ईश्वराला आणि मायेला त्यांनी वेगळं म्हटलं आहे, ते सद्गुरू हसतात आणि म्हणतात असं नाही आहे, तू ज्याला ईश्वरी शक्ती आणि माया म्हणतो ते वेगळं नाही आहे. ती माया म्हणजे ईश्वराची शक्ती आहे, त्याला माया ही सत्ता आहे, माया वेगळी आहे असं तू काही मानायचं कारण नाही. ती असं असतं ना, ज्याच्या हाती सत्ता तो पारधी. त्या ईश्वराची सत्ता ज्या मायेच्या हातात आहे ती माया सत्ताधीश होते, म्हणून आपण तिला म्हणतो की मायेने हे सगळं केलं. तर तसं नाही आहे, ती ईश्वराची शक्तीच आहे असं ते आपल्याला शिष्याला सहजपणानं सांगून टाकतात. आता शिष्याच्या मनाची शंका लगेच तर अशी फिटत नाही, त्यामुळे तो म्हणतो माया जशी दिसते पण असत नाही, जशी सत्ता असते पण दिसत नाही, असं काहीतरी होतं. त्यामुळे माया काय आम्हाला नीट कळत नाही. तुम्ही म्हणता ती माया म्हणता, सत्ता आहे म्हणता, ईश्वराची शक्ती म्हणता, मग ती अशी सत्ता आमच्यावर गाजवते. तेव्हा ते समर्थ म्हणजे सद्गुरू सांगतात की काय होत आहे, जी नाहीच आहे ते तू आहे असं मानतोस. जसं सत आणि असत या 2 शब्दाबद्दल सांगतात की सत म्हणजे काय, की जे कायमचं आहे तेच, म्हणजे ते नाही असं होऊच शकत नाही, ते सत, त्याला सत म्हणायचं. कधीतरी सत कधीतरी असत असं नाही, कधीतरी आहे आणि कधीतरी नाही, याला नाही सत म्हणत. सत कशाला म्हणायचं, की जे आहेच कधीच नष्ट होत नाही त्याला सत म्हणायचं. आणि असत कशाला म्हणायचं, की जे नश्वर आहे, नाही आहे तसं तसं ह्या मायेसंबंधी म्हणे होत आहे की ईश्वराची शक्ती आहे असं म्हटलं की ती सत झाली, आणि ती माया सत्ता गाजवते म्हटलं की ती असत झाली, आणि म्हणून माझी गडबड होते आहे. म्हणून समर्थ शिष्याला एक चांगला टोला लगावतात, शब्द असा वापरतात, तू जन्मांध आहेस. खरं म्हणजे सद्गुरूंनी असं लगेच शिष्याला बोलू नये ना, की नाही कळलं तर नाही कळलं, परत सांगा ना की हे काय आहे. पण त्यांनी लगेच सांगितलं की तू जन्माल म्हणजे काय, तर तू फक्त इंद्रियांना होणाऱ्या ज्ञानाबद्दल विचार करतोस. तुला डोळ्याने जे दिसतं त्याच्यावर तू विश्वास ठेवणार, कानाने ऐकलं त्याच्यावरच तू विश्वास ठेवणार, असं करतो आहेस. त्यामुळे तू एका अर्थाने जन्मांध आहेस. का म्हटलं तर तू फक्त तुझी इंद्रिय काय आहेत त्या इंद्रियांवर तू मी बघितलं आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे म्हणजे ते खरंच असतात, अशा पद्धतीने तू वागतो आहेस. म्हणून इंद्रियांना जे झालेलं ज्ञान आहे
ते फक्त खरं ज्ञान असं तुला वाटतं आहे. समर्थ म्हणतात ही इंद्रिय आहेत ना, या इंद्रियांना सुद्धा शिक्षण द्यावं लागतं. म्हणजे मग डोळ्यांना शिक्षण द्यायचं म्हणजे काय, तर डोळ्यांनी काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही हे सांगावं, शिकवावं लागतं. म्हणजे मग ते डोळे चांगलंच पाहतात, वाईट पाहत नाही. इंद्रियांना त्यांचं योग्य आकलन, किंवा आणखीन एका अर्थाने पण की जे जे काही डोळ्यांना दिसतं त्यातलं डोळ्यांनी चांगलंच पाहावं. आम्ही नेमकं वाईट पाहतो. जे दिसतं त्यातलं आम्हाला, त्यातली उणीव काय आहे, त्यातलं चुकीचं काय आहे तेच आम्हाला पटकन कळतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की इंद्रियांना ना शिक्षण द्यावं लागतं की काय पाहायचं. पण नेहमी उदाहरण देतो की पांढऱ्या शुभ्र कपड्यावरचा काळा डाग पटकन दिसतो, तोच आम्हाला आधी दिसतो. एवढा सगळा पांढरा शुभ्र कपडा आहे तो आम्हाला दिसतच नाही, डाग पडला गं, तेच आम्हाला दिसतं. वाईट दिसणं पटकन डोळ्यांना, ही आमच्या इंद्रियांना सवय झाली आहे. तर इंद्रियांना शिक्षण द्यायचं आहे की अरे चांगलं पहा, प्रत्येक गोष्टीतलं चांगलं पहा. सगळी माणसं काही सगळे गुण असतात त्यांच्याजवळ असं नाही, तर आपण फक्त त्यांच्यातले गुण घ्यायचे. काय अवगुण असतील, कधीतरी तो माणूस आपल्याशी चुकीचं वर्तन केलं असेल ते बाजूला करायचं. तो माणूस कायम वाईटच असं आपण त्याच्यावरती शिक्काच मारून टाकतो. एकदा जरी आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल अनुभव आला की आपण ठप्पा मारलाच, माझं जमायचंच नाही त्या बाईशी, छे बोलूच नको अजिबात, मला आलाय अनुभव, ठप्पा. आपल्याला इथे सांगतायत की हे सगळं मायेचं आहे, ही ईश्वरी शक्ती आहे, असं काही मानायचं आहे. त्यातलं फक्त चांगलं काय आहे ते आपण काढून घ्यायचं. ही इंद्रियांना शिक्षण द्यायची गोष्ट आहे की इंद्रियांना सांगायचं चांगलंच ऐक, चांगलंच बघ, चांगलाच विचार मनात आण. सगळ्या गोष्टी जगामध्ये सगळ्याच्या सगळ्या चांगल्या नसतात, पण सगळ्याच्या सगळ्या वाईट पण नसतात. त्यामुळे वाईट गोष्टीच सगळ्या आहेत असं गृहीत धरून वागायचं काही कारण नाही आहे, असं शिक्षण त्याला द्यायचं आहे. मग त्याच्यासाठी उदाहरणं देतात की जसं असतं ना की डॉक्टरला सगळ्या प्रकारच्या रोगांची लक्षणं ज्ञात असतात, माहीत असतात. प्रत्येक पेशंट, एक गेला की दुसरा गेला की तिसरा, असे वेगवेगळे पेशंट त्याच्याकडे येतात. प्रत्येकाचं दुखणं वेगळं असतं आणि त्या प्रत्येक रोगाची लक्षणं त्याला नीटपणाने माहिती असतात. त्यामुळे तो त्याची लक्षणं बघतो, तपासतो आणि त्यावर औषध योजना करतो. ही त्याला दृष्टी असावी लागते. वेगवेगळे रोग आणि वेगवेगळी लक्षणं आणि वेगवेगळा पेशंट आपल्यासमोर येणारा, पण त्याच्यासाठी हे त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान असावं लागतं. किंवा हिरा पाहणारा असतो, जवाहिरा असतो, या जवाहिराला त्या हिऱ्याबद्दलचं ज्ञान असावं लागतं, तर तो त्याची किंमत करतो. सामान्य तुम्हा आम्हाला सगळं सारखंच दिसेल, आपण काय त्याची किंमत करणार, त्याला बरोबर हे कळतं त्या जवाहिराला. असं असलं पाहिजे. यंत्रातला दोष दिसणं ही त्या यंत्राबद्दल माहिती असणाऱ्या त्या इंजिनियरला बरोबर कळतं. मी पुष्कळदा अनुभव पूर्वी घेतलेला आहे. आमच्याकडे रात्री अपरात्री फोन यायचा आणि हे इथून सूचना द्यायचं आहे त्या इंजिनियर तिथे जो ड्युटीवर आहे त्याला, आणि मला तर ऐकताना मोठी गंमत वाटायची की हे काय त्याला तुम्ही असं सांगताय, 3 दिवे दिसतील, एक निळा असेल, एक हिरवा असेल, एक लाल असेल, मग तो निळा त्याच्या खाली बटन आहे ते ऑन कर, बघ काय होतं आहे ते. अशी त्या कंट्रोल रूममध्ये इथून ते सूचना द्यायचं आहे. मग लक्षात आता हळूहळू यायचं की हे ज्ञान त्यांनी आधी घेतलेलं असतं, तोच माणूस हे सांगू शकेल, दुसरा कोण कसं सांगणार. तर हे जसं आहे, हे जसं व्यावहारिक ज्ञानासंबंधी आपल्याला कळतं की ते ज्ञान त्या माणसाला असतं, म्हणून तो एवढा कॉन्फिडेंटली सांगू शकतो आणि तसं घडवू शकतो. तसं या ठिकाणी पण आहे. इंद्रियांना शिक्षण द्यावं लागतं, मग आपण म्हणू शकतो की मी डोळ्यांनी पाहिलं आहे, मी कानाने ऐकलं आहे. पण अशी दृष्टी यावी लागते, अशी इंद्रिय आपल्याला तयार करावी लागतात. अध्यात्मशास्त्रामध्ये याची फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. स्वरूप आणि ईश्वररूप पाहायला दृष्टी यावी लागते चांगली. आणि हे सगळं शिकण्यासाठी सद्गुरूंची किंवा संतांची, संत ग्रंथांची आवश्यकता आहे. त्यांच्या सहाय्याने आपल्याला ही दृष्टी येईल सगळ्यातलं चांगलं पाहण्याची. आता आपल्याला हे जे काही आपला जो गोंधळ होता आहे की माया आणि ईश्वराची शक्ती, याच्यात त्या शिष्याचा गोंधळ झाला. तुम्ही माया म्हणताय, माया अडकवते म्हणताय आणि त्याला ईश्वराची शक्ती म्हणताय, तर नेमकं आम्ही काय करायचं. तर त्याच्यातून सांगतायत की परमात्मा आणि माया यांचा संबंध तुला तेव्हा अकलून येईल जेव्हा तुझी अशी दृष्टी मोठी होईल, जेव्हा या इंद्रियांचं ज्ञान तुला, इंद्रियांना शिक्षण दिलं जाईल, तेव्हा मग तुला या सगळ्याच्या मागे ईश्वराची शक्ती आहे, अगदी या दृश्य जगाच्या मागे पण ईश्वरीय शक्ती आहे हे तुला कळेल, असं सद्गुरू त्या शिष्याला सांगतात. आता असं जरी असलं तरी 25व्या ओळीमध्ये स्वामींचं त्याला उत्तर आहे. आता हा जो आहे तो आत्मारामाचा सुद्धा गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्यामुळे संवादातूनच हे आपल्याला ज्ञान मिळणार आहे.
तर आता एवढा मोठा मायेचा विस्तार त्यांनी सांगितला आणि मायेचा विस्तार सांगून सुद्धा फार मोठं काही त्याला त्यातलं कळलं अशातला भाग नाही. मग शिष्याला प्रश्न पडला की तुम्ही हे सांगताय पण मला काही यातलं ज्ञान झालं नाही अजून, आणि मग त्याचं मी काय करू. म्हणून मग त्यांनी सांगितलं की थांब जरा, हे सगळं करताना या मगाशी मी म्हटलं की गुरु ज्ञानी आहे, गुरु ब्रह्मज्ञानी आहे, गुरु आत्मज्ञानी आहे, त्यांना आपल्याला आपल्यासारखं करायचं आहे. आणि याच्याबद्दल गुरूंचा जो सगळा या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, काय जीव आहे, जगत आहे, जगद्गुरू आहे, दृश्य जग आहे, माया आहे, परमात्मा आहे, ईश्वर शक्ती आहे, या सगळ्यामध्ये त्यांना जो अनुभव येत आहे तो अनुभव तसाच्या तसा ते सत्शिष्याला कसा देणार. त्यामुळे त्याच्या कलाकारांनीच त्यांना घ्यायचं आहे. म्हणून ते सांगतायत की तुझा जो दृष्टिकोन आहे या जगाकडे पाहण्याचा तो तुझ्या अनुभवांवर आधारित आहे. चांगली गोष्ट आहे ही. तर गोष्ट आपल्याला पण माहिती आहे की आपलेसुद्धा आपण जगाकडे कसं पाहतो तर आपल्या अनुभवाने पाहतो. फार तर आपला जो विश्वासार्ह व्यक्ती असेल, म्हणजे जसं लहान मुलांचा विश्वास आपले आई वडील गुरु शिक्षक यांच्यावर असतो, मग त्यांचा जो अनुभव आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो. असं फार तर आपण करतो. आता या क्षेत्रामध्ये सद्गुरू सांगतायत, संत सांगतायत, याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्यांना आलेल्या अनुभवाचा आपण उपयोग करून घ्यायचा. असं ते सत्शिष्याला सांगतायत की तुला हे प्रत्येक गोष्ट अनुभवायला नाही येणार, बरोबर आहे, मी सांगतो हे लगेच तुला नाही कळणार, पण मला अनुभव आला आहे याचा तरी हे. वरदानंद भारती नेहमी उदाहरण द्यायचे की आम्ही काय करतो, आम्ही शास्त्रज्ञानाने लावलेल्या शोधावरती आमचा विश्वास असतो. जसं आपण घरामध्ये सगळ्या इलेक्ट्रिकच्या वस्तू वापरतात, आपल्याला काही त्यातलं ज्ञान नाही आहे, पण ती वस्तू वापरण्याचं ज्ञान आपल्याला कळलेलं आहे. मिक्सर कसा वापरायचा ते आपल्याला कळतं आहे, मायक्रोवेव्ह कसं वापरायचं आपल्याला कळतं आहे, त्याच्यामधून आपल्याला नेमकं काय हवं आहे ते पण आपल्याला कळतं आहे. त्याची जी काही रचना आहे त्याच्याकडे शिरण्याचं आपल्याला काही कारणच नाही आहे. ज्याने कोणी अभ्यास केला आहे, ज्याने कोणी शोध लावला आहे, त्यांनी ते यंत्र तयार केलं आहे, ते यंत्र पैसे भरून निघायला आणलं आहे, त्या यंत्राचा उपयोग कसा करायचा ते मला माहिती आहे, पण त्या यंत्र तयार कसं झालं याच्याबद्दल कळण्याची मला आवश्यकताच नाही वाटत. हे जसं आहे तसं ते सांगताय की बाकीच्या गोष्टीची तुला काही आवश्यकता नाही, तुला ते काळजी की ईश्वरी शक्ती आहे, त्या शक्तीचा तुला अनुभव आला की झाला आहे की काय. एवढा जरी शास्त्रज्ञानांनी केलेल्या शोधावर जेवढा आपण विश्वास टाकतो तेवढा जरी संत सांगताय ज्याच्यावर आपण विश्वास टाकला तरीसुद्धा आपली प्रगती होईल असं ते आपल्या सगळं. आपण एवढा विश्वास टाकत नाही. आपल्याला भले पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे आणि सूर्याभोवती पण फिरते आहे, इतक्या वेगाने फिरते आहे, आपण गेलो बघायला, पण आपण विश्वास ठेवला आहे की हो ज्यांनी कोणी शोध लावला आहे ते सांगतायत ना, मग बरोबरच आहे. तितका जरी विश्वास आम्ही संतांवर टाकला आणि संत सांगतायत ना की अरे मन एकाग्र कर, नियमित साधना कर, या पद्धतीने केलंस आणि या दृश्य जगावरच्या अशाश्वत गोष्टींवरचा विश्वास टाकून दिलास, प्रत्येक गोष्टींमधलं फक्त चांगलंच बघायचा प्रयत्न केलास, हळूहळू तो तुझा निज आनंद जो आहे, आत्मानंद आहे, त्या आत्मानंदापर्यंत तू नक्की जाशील असं ते आपल्याला सांगतायत. तिथे तू जाशील. आता हा जो काही सदोष दृष्टिकोन आहे तुमचा आपला, की आपल्याला काय इंद्रियांना जे कळत आहे तेवढंच आम्हाला मान्य आहे, त्याच्या पलीकडे आम्हाला नाही आहे मान्य. त्यामुळे तो जो सदोष दृष्टी आहे, अपुरा आहे दृष्टिकोन आपला, तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे. आता हे दृश्य जग दिसत आहे म्हणून आपण खरं मानतो आहे. या जगामध्ये या जीवाला शिवापर्यंत न्यायचं आहे, जीवाचा शिव करायचा आहे. या जगामध्ये जीवाला शिव जर बनवायचं असेल, गुरुकडून किती अध्यात्म श्रवण केलं आहे, शिष्याची जिज्ञासा पण आहे, शिष्य सगळं ऐकतो आहे, तरी पण सगळे काही मन असं निशंक होत नाही आहे, सारख्या मनात शंका येत आहे. आणि मग शिष्य त्यांना विचारतो आहे की सगळी काही माया आहे, सगळं काही ईश्वरशक्ती आहे, सगळं काही मायाच करते आहे असं म्हणत आहे, पण हे सगळं काही मायाच आहे आणि एकीकडे माया झालीच नाही, अशी दोन वाक्य तुम्ही बोलता. तर या दोनांचा अर्थ आम्हाला कळत नाही. दोन परस्पर विरुद्ध विधानं वाटत आहे की माया ईश्वरी शक्ती आहे म्हणजे सगळं काही मायाच करते असं म्हणतात. तर थोडंफार आमच्या लक्षात येतं, ठीक आहे, सगळं काय जे की ते माया करते, पण एकीकडे म्हणतात माया म्हणजे माया झालीच नाही म्हणजे काय आहे, माया झालीच नाही म्हणता आणि माया सगळं करते म्हणता, हे दोन काय आहेत. तर हे परस्पर विरोधी वाटतं आणि म्हणून मी गोंधळलो आहे, तुम्हाला शरण आलो आहे, पण माझी शंका दूर करा. समर्थ म्हणतात की तुला सांगू का, खरं तर असे शिष्याने प्रश्न विचारलेला की ह्या संतांचं एक नेहमीचं उत्तर असतं. इथे पण संतांनी आपल्याला उत्तर दिलं आहे की हे सगळं अनुभवाच्या कक्षेत येणारी गोष्ट आहे. त्यामुळे परस्पर विरुद्ध असणारी जो दोन्ही विधान आहे त्याच्यासाठी तू तुझ्या मनाशी अभ्यास कर
आणि खऱ्या अर्थाने तू अनुभवाच्या कक्षेतून काय हे माया निर्मित आहे जग हे समजून घ्यायचा प्रयत्न कर. जी जाते ती माया असं म्हण. माया, या हा संस्कृत धातू आहे. या म्हणजे जाणं. जी येत नाही ती पण माया, जी जाते ती पण माया. आता हे कसं कळावं? म्हणून मग आपल्याला सांगतात की माया निर्मित आहे, म्हणजे जे अशाश्वत आहे, असत्य आहे, न टिकणारं आहे, त्याचा तू अनुभव घे. आता तुमचा आमचा विचार आपण केला तर आपण कितीही प्रयत्न केला तरी या अशा प्रकारच्या ग्रंथाचा अभ्यास करताना 1 तास वगळला तो उरलेले सगळे 23 तास आपण मायेतच असतो. कारण हे दृश्य जग आहे, त्याच्यातच आपल्याला वावरायचं असतं. त्यामुळे या मायेत वावरूनच आपण विचार करत असतो की आपलं जीवन जगत असतो. मग स्वतःचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं? त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं असतं? बाहेरच्या जगाशी सगळा संबंध जो येतो तो आमचा इंद्रियांच्या संदर्भात येतो. इंद्रियांनी आम्ही बाहेरच्या जगाशी संबंध ठेवतो. असं जर आहे तर इंद्रियांनी आणलेली जी माहिती आहे तिच्यावरच आमचा विश्वास असणार. काहीही जरी असलं तरी डोळ्यांनी पाहिलं आहे, कानाने ऐकलं आहे किंवा स्पर्शाने जाणीव झाली आहे, याच गोष्टी आम्हाला कळणार. जरी भले आमच्या इंद्रियांची शक्ती मर्यादित असली, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काही आम्हाला ह्यानी कळत नाही आहेत, बरोबर आहे. पण तरीसुद्धा इंद्रियांच्या मार्फत मिळणाऱ्या ज्ञानावरच आम्ही विश्वास ठेवणार. त्यात आणखीन भर असते आमच्या कल्पनेची. आम्ही काही कल्पना करतो, आम्ही काही तर्कसुद्धा लढवतो. जसं नेहमी तत्त्वज्ञाच्या भाषेमध्ये सांगतात की जिथे धूर आहे तिथे अग्नी असतो, अशी नेहमी कल्पना देतात. याचा अर्थ काय की कुठून तरी लांबून धूर दिसतो आहे म्हणजे तिथे अग्नी असणारच. याला लॉजिक म्हणतात, याला तर्कशास्त्र म्हणतात की तो तर्क आम्ही हे करतो. तर या तर्कानी कल्पनेने आम्ही आणखीन आमच्या गोष्टीत भर घातलेली आहे. आधी इंद्रियांची आमच्या शक्ती कमी, त्यात आमच्या या अशा कल्पना, त्यात आम्ही करणारे तर्क, याने आम्ही जातच नाही ना त्या आत्मज्ञानापर्यंत. आमची तिथपर्यंत पोचतच नाही आम्ही. त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्याचा खरा अर्थ कळत नाही आहे. आता ही सगळी जी काही माहिती आहे आमच्या परीनं आम्हाला मिळालेली, ही सगळी सत्य असेल असं बरोबर आहे. कल्पनेने कसं सगळं कळणार ते खरं असेल, किंवा आम्ही तर्क लढवतो ती सगळी सत्य कशी असेल असं होईल. पण त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे नश्वर गोष्टींचा आम्ही त्याग केला पाहिजे असे कोणी आम्हाला वारंवार सांगतायत. तसं आम्ही उत्तर देत आहे की त्याच्याशिवाय तुला हे कळणार नाही. तू तुझ्या मनाशी याचा विचार कर, तू तुझ्या अनुभवाच्या कक्षेतून विचार कर, तर तुला कळेल. आपण उपनिषदांचा उदाहरण घेताना पाहिलं होतं की प्रत्येक वेळी मला आत्मज्ञान सांगायला कळलं आहे असं शिष्य सांगायला आला की ते सद्गुरू त्याला परत पाठवत होते साधनेला. प्रत्येक वेळेला असं झालं, अगदी 5-10 वेळा झालं तर प्रत्येक वेळेला येऊन सांगायचं मला आत्मज्ञान झालं. हो का म्हणाले, तुला आत्मज्ञान झालं म्हणजे काय झालं? मग तो विचार करायचा, त्याचं स्पष्टीकरण द्यायचा. ते ऐकलं की सद्गुरू हसायचं, म्हणजे जा परत साधनेला जा, आणखीन थोडे दिवस साधना करून ये. त्यांनी काही त्याला आत्मज्ञान म्हणजे काय सांगितलं नाही, तू तुझा अनुभव घे, तू तुझा अनुभव घे असं म्हणून पुन्हा पुन्हा पाठवलं. तो पण बिचारा चिकाटीचा परत गेला. आणि मग मात्र तो ज्या वेळेला आलाच नाही त्या वेळेला कळलं की याला आत्मज्ञान झालं. कारण सांगायला मी वेगळा आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मज्ञान झालंच नाही. अशा प्रकारचा विचार आहे. त्यामुळे सद्गुरू त्याला सांगतायत आणि मग म्हणतात की असं आहे. अगदी कालच्या समासाला आपण सुरुवात केली तेव्हा पहिल्या ओळीमध्ये शब्द वापरला होता लटकं. लटकं म्हणजे खोटं. आपल्याला माहिती आहे की जे खरं नाही त्याला आपण लटकं म्हणतो. तर या मनाला जे भासतं ना ते माया निर्मित आहे, पण ते पण असं थोडं लटकं आहे, म्हणजे खोटं आहे. मनाला भासणाऱ्या सगळ्या गोष्टी या ईश्वरी शक्तीनं म्हणजे मायेनंच निर्माण झालेल्या आहेत. आता मनाला वाटणाऱ्या गोष्टी आपण एक विचार करूया. आपल्या मनाला वाटतं ती गोष्ट म्हणजे ती खरी असतेच असं नाही आहे. मनाला एखादी गोष्ट वाटते, मग ते सांगतायत की ती सुद्धा मायेमुळे आपल्याला वाटते आणि ती लटकी असते, खरी नसते. म्हणजे प्रत्येक वेळेला पूर्णपणानं खोटी असते असं मानायचं कारण नाही आहे, पण ती मनाने योजलेली असते ना, खरी असते याची काही खात्री द्यावी म्हणून ते सांगतात त्याच्या 2 अवस्था असतात. एक अवस्था असते की आपला स्वरूपाचा अनुभव, म्हणजे मनाने कल्पना करायची आणि स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. पुन्हा पुन्हा साधनेला जा सांगतात सद्गुरू. गेला आणि मग ती कल्पना केली की काय असेल बरं आत्मज्ञान म्हणजे. त्या वाऱ्याला नारदमुनींनी सांगितलं, बसला बिचारा एका जागी. आता किती काय बसायचं त्याला कुठे माहीत होतं, पण तो बसला तिथे, बसला आणि तो राममय झाला. किती झाला आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वाल्मिक म्हणजे वारूळ आहे, वारूळ तयारूपर्यंत झाला. इतकी चिकाटी तरी ठेवली तेव्हा त्याला रामदर्शन झालं.
ती शबरी रामदर्शन तिला झालं, पण 7-8 वर्षाची मुलगी जख्ख म्हातारी होईपर्यंत राहिली तेव्हा तिला रामदर्शन झालं. इतकी चिकाटी तू ठेवशील तेव्हा तुला हे ज्ञान प्राप्त होईल. हे खरं म्हणजे सांगायचं आहे. त्याच्यासाठी ते सांगतात की तू तुझा अनुभव घे, तू तुझा स्वरूपाचा अनुभव काय आहे तो घे. ही एक अवस्था. आणि दुसरी अवस्था तू लक्षात घे, तुला स्वरूपाचा अनुभव आता नाही आहे. म्हणजे अनुभव असेल तर काय आहे, ते सगळं विश्व जे आहे ते सगळं स्वरूपमयच आहे. त्या वेगळं काही तुला सांगायची आवश्यकता नाही. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. हा अनुभव तू घे. या अनुभवाला स्वरूपानुभव म्हणायचं की सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. चराचरामध्ये ईश्वर भरलेला आहे, माझ्यात पण आहे, सगळ्यात आहे. त्याचा अनुभव घे. म्हणजे मग ह्या मायेचा काही मागमूस लागायचं कारण नाही की माया अडकवते वगैरे म्हणायचं कारण नाही. हे कळलं की काम झालं. सगळीकडे ईश्वर आहे हे कळलं काय, किंवा माझ्यामधला जो ईश्वर आहे तो कळलं काय, अर्थ एकच आहे. सर्वम खलुदम ब्रह्म. सगळीकडे खरोखर ब्रह्म भरलेलं आहे. सर्वत्र परमात्मा आहेच आहे, ठासून भरलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे. तो तुझा अनुभव तूच घे असं ते आपल्याला सांगतं. आणि मग एक मायेचं हे जे सगळं साम्राज्य आहे, म्हणजे चित शक्ती म्हटलं आहे तिला. सच्चित आनंद शब्द आपण नेहमीच वापरतो. त्यातलं चित शक्ती म्हणजे काय आहे, तर ते खरं ज्ञान आहे. सत हे जसं सत्य आहे तसं चित म्हणजे ज्ञान आहे. तर ही मायाची चित शक्ती आहे, म्हणजे ईश्वराची शक्ती आहे. ती मानवी जीवनामध्ये जे काही आपलं दृश्य अदृश्य, चांगलं वाईट, किंवा काय म्हणायचं, प्रापंचिक असू दे, पारमार्थिक असू दे, स्थूल असू दे, सूक्ष्म असू दे, सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या मायेच्या चितशक्तीच्या सामर्थ्याने घडतात असं आपल्याला दिसतं. मग आता चितशक्तीच्या सामर्थ्यानं म्हणजे मायेच्या सामर्थ्यानं म्हणजे मायेच्या ईश्वराच्या ज्ञानाच्या सहाय्यानं या सगळ्या गोष्टी घडत असतात. दृश्य अदृश्य किती आपल्याला अगदी रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा आपण जर याच्याशी थोडासा संबंध लावून बघितला तर आपल्याला सहज कळतं. आता आपला विषय झाला की वारीमध्ये परवा अपघात झाला. बिचाऱ्याला काय झालं ना, हकनात 2 जीव गेले. 1 सेकंडभर त्याची चूक झाली. काय झोप लागली नाही, औषध घेतलं होतं, डोळ्यावरती काहीतरी आलं आणि जे काही चुकलं त्याचा परिणाम झाला की नाही. आता ह्या घडलेल्या घटनेला काय नाही, दृश्य अदृश्य जे काही घडलं त्याला जबाबदार कोण, की असं का घडलं याच्याबद्दल काही आहे. हे सगळं असंच घडायचं होतं असं आपण सामान्य माणसं त्याचा अर्थ काय लावतो, ऐकणारे किंवा वाचणारे हळहळ व्यक्त करतो. पण हळहळीनंतर आपण अर्थ काय लावतो, त्यांचा बिचारांचा मृत्यू तिथेच होता. असू दे, चांगला मृत्यू आला. वारीत त्यांना पांडुरंगाच्या नाव घेता घेता मृत्यू आला. लगेच आपले कसे वेगळे वेगळे अर्थ त्याच्यातून आपण काढतो. किंवा त्याची चूक झाली असेल पण त्यांनी काही मुद्दाम केलं का. खरोखरच त्या वारीमध्ये झोपायला जागा नसते, पाऊस आहे, ऊन आहे, त्यांची किती कामं असतात, केवढी जबाबदारी असते, रात्र त्यांना प्रवास किती त्याचीही बाजू आपण घेतो. ही सगळी मायेची शक्ती आहे. आपली दृष्टी कशी आहे त्यावर आपण त्याचे अर्थ लावतो. आणि म्हणून मायेच्या म्हणजे चितशक्तीच्या सामर्थ्यानं ह्या सगळ्या रोजच्या दृश्य अदृश्य आपल्याला कळणाऱ्या न कळणाऱ्या गोष्टी सतत घडत असतात. त्या तिच्या सामर्थ्यानं घडत असतात. एक असं असतं की आणखीन एक मायेचं म्हणतात तसा एक गुण आहे की ही सगळी ईश्वर शक्ती आपण म्हणतो आहे त्याच्यामध्ये ती माया जी आहे त्या ईश्वर शक्तीच्या प्रेमाचा आनंद पण आपल्याला देते. हा पण त्या मायेचा मोठा चमत्कार आहे. असं काही नाही की सगळं काय त्या मायेमध्ये आपल्याला अगदी काय दुःखदायकच अनुभव येतात अशातला काही भाग नाही आहे. काही चांगले चांगले अनुभव येतात. म्हणजे एका अर्थाने अज्ञानाकडून ज्ञानाकडेही आपल्याला घेऊन जात असते. अगदी अज्ञानी किंवा मूर्खातल्या मूर्ख व्यक्तीला सुद्धा शून्य करण्याचं कामसुद्धा ईश्वरी शक्ती म्हणजे मायाशक्ती करते. आता जसं आपण म्हटलं की असे विचार मनामध्ये येणं, ह्या मनातलं अगदी लगेच नाही त्याला अगदी फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं कसं केलं, हकनात ते लोक बळी गेले, इथपासून ते त्याच्याबद्दल अंतःकरणात कणव येणं इथपर्यंत निरनिराळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या मनात येतात. ही सगळी जी आहे ती मायेचीच जादू आहे. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या कल्पना येतील हे सगळं मायेचं सामर्थ्य आहे ते आपल्याला सांगतात. हे सगळं प्राचीन भारतीय ऋषींनी अभ्यासाने तयार केलेली गोष्ट आहे. अरण्यात राहायचं आहे असं आपण म्हणतो, म्हणजे तुमच्या आमच्या या दृश्य जगापासून ते जरा दूर राहायचे आणि तिथे साधना करून ईश्वर चिंतन करून इतकं चिंतन ते करायचे की ते स्वतःला विसरायचे. जसं आपण नेहमी वर्णन करतो की त्यांना तहान नाही, भूक नाही, थंडी नाही, वारा नाही, पाऊस नाही, असे ते हिमालयात राहणारे
अशा अशा मंडळींच्या साधनेच्या माध्यमातून अनेक गूढ असणाऱ्या गोष्टी आपल्याला ईश्वराबद्दलच्या कळल्या. त्यांचे जे काही गूढ विचार, उच्च विचार असतील, त्या विचारांनी त्यांना जी स्फूर्ती आली, त्याच्यातून जी वेद उपनिषदं तयार झाली, त्या उपनिषदांच्या सहाय्यानं या सगळ्याचा संग्रह आपल्यापर्यंत आला. आपण नेहमी असं म्हणतो की आपल्यापर्यंत कोणी आणून दिलं, कधी त्या व्यासांनी काय काय रचना केल्या, मध्ये इतकी हजारो वर्ष गेली, आपल्यापर्यंत कोणी आणून दिलं. त्या काळात तर काही प्रिंटिंगच्या गोष्टी पण नव्हत्या की कुणी काही लिहून ठेवलं आहे आणि ते आपल्यापर्यंत आलं आहे, असं पण काही नव्हतं. मग हे आपल्यापर्यंत कोणी आणलं? सहज आपल्या मनात येतं विष्णू सहस्रनामासारखी गोष्ट की व्यासांनी ते रचलं, अबा आम्हाला कोणी पाठवलं? तर हे ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत आलं, ती सगळी जे काय ती ऋषीमुनींची ईश्वरीय योजना आहे. अरण्यामध्ये त्यांनी हे केलं. त्यांचे जे विचार, त्यांच्या ज्या साधनेच्या द्वारा त्यांना झालेले जे त्यांचे अनुभव, आणि मग त्यांनी जे काही शब्दबद्ध केले वेदोपनिषदांच्या द्वारा ते आपल्यापर्यंत आले, ह्या सगळ्याला सुद्धा त्याचं उगमस्थान मायाच. हे सगळं कुठून आलं? तर हे त्यांच्या ईश्वर शक्तीतून म्हणजे मायेतूनच आलं. म्हणजे एखाद्या गोष्टीतून ज्ञान मिळवायचं असेल तर ते त्या बुद्धीच्या ठिकाणी एक मोठी अशी एक धारणशक्ती असावी लागते, घट्ट धरून ठेवण्याची शक्ती असावी लागते, त्याचं सातत्याने चिंतन असावं लागतं. अहोरात्र ज्याला म्हणतो ना, तसं अहोरात्र चिंतन करून त्यांना ही अनुभूती आलेली असते. त्या अनुभूतीतून ते आपल्याला मिळतं. ही सुद्धा सगळी मायेची शक्ती आहे, सामर्थ्य मायेचंच आहे. दुसरं असं की तुमच्या माझ्यासुद्धा अंतरंगामध्ये बदल घडवतो, हे सुद्धा मायेचंच काम आहे. म्हणजे काय होतं, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी आपली बदलते, हे पण मायाच काम करते. आपल्याला हा अनुभव येतो जोपर्यंत एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने आपण विचार करत असतो, मग आपल्याकडे नाही नाही माझं जरा चुकलंच त्या दिवशी, हा असा नको होता विचार करायला, असं पण काहीतरी घडलं असेल. हा जो आपल्या अंतरंगात होणारा बदल आहे ना, तो बदलसुद्धा ही मायेचीच शक्ती आहे असं आपल्याला ते सांगतात. असं खूप मोठं मायेचा विस्तार या एकीकडे साम्राज्य म्हणत आहे त्याला, की हे मायेचं साम्राज्य आहे. आपल्या दृष्टीने मायेचा एवढा मोठा विस्तार आहे की कुठलीही गोष्ट घडली राहते त्या मायेच्याच ह्याच्यामध्ये येते असं आपल्याला दिसेल. साधारणपणे 34 ते 39पर्यंतच्या 5 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला या मायेमध्ये असणारा जो काही अतिंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडली जी दृष्टी आहे ती मायेने कशी प्राप्त होते ते आपल्याला सांगितलं आहे. सगळ्याला मूळ आपलं स्वरूपानुसंधान टिकवून ठेवण्याचं मात्र सोडायचं नाही. म्हणजे एक गोष्ट त्या स्वरूपानं असे जोडून ठेवायची आणि मग कुठे जायचं. पण जोडायचं आहे आपल्याला कुठे, तर त्या स्वरूपानंदाशीच यायचं आहे. म्हणजे दृश्य जगातून आपल्याला माया बाजूला काढते असं आपण हे पाहतो. म्हणजे आपल्याला घर, दार, संसार, मुलं, बाळं या गोष्टी हव्या असतात, पण हे सगळं नश्वर आहे असं आपल्या मनामध्ये येणं, आता तसं आपण आचरण नाही करू शकत, परंतु नश्वर आहे असं मनात येणं हे सुद्धा मायेचं चांगलं आहे. ते आपल्याला सांगते, सावध करते की अरे सगळं नश्वर आहे. आपल्याला दुसऱ्याच्या जीवनामधल्या नश्वरतेच्या गोष्टी चटकन कळतात. मग आपण दुसऱ्याला काही आधार द्यायचा असू द्या गं, हे आपल्या हातात नाही असं आपण म्हणून मोठं त्या दुःखावरती हे करतो. त्यामुळे ह्याची विफलता आपल्याला कळते, हे नश्वर आहे ते आपल्याला कळतं, पण त्यातलं जे ममत्व आहे ते की आपल्याला बाजूला होत नाही. ही जी काही आहे ती पण मायेचीच शक्ती. सगळं जे काही भलं बुरं आहे ती सगळी मायेची शक्ती आहे. आणि याच्यासाठी जसं आपण एकाग्रतेने सुरुवात केली, ध्यानाच्या ह्यानी सुरुवात केली, साधनेने सुरुवात केली, स्वतः तुला गोष्टी कळतील असं समर्थाने किंवा सद्गुरूने आपल्याला सांगितलं, तसं ते आपल्याला सांगतायत की ही होण्यासाठी थोडी निश्चयात्मक बुद्धी लागते, मनाशी निश्चय करावा लागतो. हे असं एकदम येणार नाही. सगळा दासबोध 200 समास मी तुम्हाला सांगितला असं समर्थ म्हणाले की सगळा सांगितला, पण तुमच्यात काही पालट झाला नाही असं म्हणाले की काहीच पालट झाला नाही म्हणून आता हे परत सांगतोय. तसं आहे की पुन्हा सांगताय, पण ते की मोठं सगळं कळत आहे अशातला काही भाग नाही. आणि म्हणून म्हणजे सांगणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला ऑफकोर्स तसं होतं. त्या माया ही जी काही आहे एका अर्थाने या योगी, सत्पुरुष, संत, आत्ता म्हटलं ते ऋषीमुनी यांची ही शक्ती आहे. यांच्या शक्तीच्या द्वारा आपल्याला हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. किती आपलं ग्रहणशक्ती आहे त्याप्रमाणे आपल्याला कळतं. पण अंतःकरण शांत ठेवलं, वृत्तीशून्य झालं. वृत्तीशून्य होणं हे महत्त्वाचं आहे. वृत्तीमध्ये पालट व्हायला पाहिजे. आपल्याला वृत्ती शब्द कळतो, तर त्या वृत्तीमध्ये बदल व्हायला पाहिजे. या वृत्तीवरती आपले सगळे षड्रिपू अवलंबून असतात.
आपल्या माणसाची जशी वृत्ती असेल तसा तो विचार करतो. म्हणून सारखं ते सांगतात की वृत्तीत पालट व्हायला पाहिजे. बदलायचं म्हणजे काय, तर आपल्या मनोवृत्ती बदलल्या पाहिजेत. हे सगळं माया आपल्याला मिळवून देते. आत्मज्ञानी योगी जे असतात ते हे प्रत्यक्ष अनुभवतात आणि तेही आपल्याला देतात. प्रत्येक गोष्टीच्या म्हणजे जसं असतं ना, ही दृश्य दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक अशी अमूर्त न दिसणारी शक्ती असते. ती शक्ती समजून घेणं हे फार मोठं कठीण आहे, पण ते कळलं तर आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रगती करता येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं. एका अर्थाने या सगळ्या मायेच्या साम्राज्याचा विचार केला तर आपल्याला कळेल की समर्थ म्हणत आहे की तुम्हाला मी ह्या सगळ्या मायेमध्ये गुंतवून टाकत नाही आहे, पण तुम्हाला मी सांगतो. ते शिष्याला म्हणतात की मी तुला घेतलं होता जे वर्म आहे ना ते वर्म सांगतो. म्हणजे खूप काही गोष्टी सांगितल्या तर तुला नाही कळत, त्या बाजूला काढून टाक. आपल्या जीवनामध्ये अशा जी ईश्वर शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते सतत कार्य करतात. अगदी आपल्याला कळो न कळो जन्मापासून देह टाकेपर्यंत ती ईश्वरी शक्ती आपल्यामध्ये कार्य करते. ही जाणीव तर तुला होऊ दे. आता हे आपल्याला ही जाणीव होते. आपण बऱ्याचदा जेव्हा आपल्याला आपल्या कृतीबद्दल जेव्हा आपण काही वेळ देवाने मला बुद्धी दिली आणि मी तसं केलं असं आपण सहज म्हणतो. ईश्वराने मला बुद्धी दिली आणि मी तसं केलं. ईश्वर बुद्धी देतो आणि करतो. स्वामी विवेकानंद भाषणाला शिकागोला उभे राहिले आणि काहीच तयारी केली नव्हती. असं ते सांगतात की माझा त्या दिवशी क्रमांक लागेल आणि मला काही बोलायचं आहे याची कल्पनाच नव्हती आणि उभे राहिले मात्र. आणि रामकृष्ण परमहंसांनी जणू सांगावं आणि मी ते बोलावं अशा पद्धतीने सद्गुरूंनी माझ्याकडून बोलून घेतलं. असा अनुभव स्वामीजी सांगतात. तर तसं ते म्हणतात की आपण जे काही करतो तिथे त्याच्या मागे ईश्वराचं सामर्थ्य आहे, ईश्वराची शक्ती आहे. ती सगळी ईश्वरी शक्ती कार्य करत आहे ही एकदा जाणीव मनाला, त्या साधकाच्या मनाला झालेली असली पाहिजे. तिथे काय होईल, तिथे आपला अहमपणा बाजूला होईल. माझी प्रत्येक कृती ही ईश्वरी शक्तीनं होते आहे, याच्यात माझा काहीच भाग नाही आहे. म्हणजे माझा म्हणजे आपली व्यक्ती म्हणून आपलं जे नाव रूप आहे त्या व्यक्तीचा त्याच्यात काहीच भाग नाही आहे. ईश्वर माझ्याकरवी या देहाकरवी करून घेतो आहे असा जेव्हा आपण विश्वास बाळगू तेव्हा त्या साधकाला या ईश्वरी शक्तीची खरी जाणीव होईल आणि मग हळूहळू त्याचा परमार्थ फळाला येईल. तोपर्यंत अहंकार आहे. माझी जोपर्यंत व्यक्ती म्हणून ओळख आहे, नाव रूप डिग्री, मी कुणाची तरी काहीतरी असं ज्ञान असणारी, असं सगळं जोपर्यंत वलय माझ्याभोवती आहे तोपर्यंत ह्या प्रांतामध्ये प्रगती होणार नाही. हे जे सगळं माझ्या ह्या देहाकरवी होत आहे ते ईश्वर करून घेतो आहे अशी साधकाची पक्की खात्री झाली आणि तसं आचरण त्याचं झालं की मग खऱ्या अर्थाने त्याची आत्मज्ञानाकडे प्रगती होईल. ह्याला चित्शक्तीची जाणीव म्हणजे तो जो मीपणा आहे तो क्षीण होणं, मीपणा आहे तो कमी होणं असं होईल. साधकाच्या त्या सगळ्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे ती मीपणाची. ती दूर जाईल अशा काहीच होत नाही. हिलाच समर्थाने मग अशी जसं आपण म्हटलं की ती जी परावाणीच्या ठिकाणी जी काही आपल्याला शक्ती ईश्वराची मिळते आणि त्याच्याकडून कार्यरत होतं तसं ती ईश्वरी शक्ती असं सतत माणसाने स्वतःला बजावलं पाहिजे की मी काही करत नाही आहे, ईश्वरी शक्ती माझ्याकडनं करून घेते. मग अशी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हायला द्वैत असावं लागतं, दोन गोष्टी असाव्या लागतात. देवाच्या आणि भक्ताच्या बाबतीत पण असंच म्हणायला लागतं की देव वेगळा आहे आणि भक्त वेगळा आहे. आता हे जे देव आणि भक्ताचं द्वैत आहे ना ते या वस्तूपेक्षा थोडं वेगळं आहे. वस्तूचं ज्ञान, ती वस्तू वेगळी आणि ज्ञान घेणारा वेगळं हे आपल्याला सहज कळतं. पण देव आणि भक्त वेगळे आहे. देवाचं ज्ञान भक्ताला होणं आणि भक्त वेगळा आणि देव वेगळा असंच असायला असलं याच्यामध्ये थोडासा फरक असा आहे की काय होतं, अद्वैत कायम राहून देव आणि भक्त वेगळे असतात. जरा नीट लक्षात घ्या, देव आणि भक्त हे द्वैत नाही आहे खरं म्हणजे. हे दोघं एकच होऊन गेलेले आहे. देव तोच भक्त आणि भक्त तोच देव असं इतकं अद्वैत साधलेलं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की नाही रे बाबा, तू वेगळा आणि मी वेगळा असंच बरं. तुझी सेवा करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो आहे तर तू वेगळा आणि मी वेगळा असंच बरं. असं काही अद्वैत साधायला साध्य बरोबर नाही. याचा अर्थ काय तर खरं म्हणजे असं आहे की अद्वैत कायम ठेवूनच भक्त ईश्वर आणि मी वेगळा आहे असं म्हणतो. म्हणजे त्यांना कळलेलं आहे, अद्वैत साधलेलं आहे, पण तरी देखील ते स्वतःला वेगळं मानतात.
ही पण मायेची शक्ती आहे. मग ते सांगतात तेव्हा हा खरा प्रेमाचा आनंद घेता येतो, हा खरा आत्म्याचा आनंद आहे तो तेव्हा घेता, की अद्वैत आहे. देव आणि भक्त एकच आहे. ते काय भक्त होऊन गेलो आणि देव ठेवून आलो असं म्हणतात, की मी आणि तो एकच आहे, अशी अनुभूती आलेली आहे. पण तरीसुद्धा वेगळेपणामध्ये कसा आनंद आहे तो ते आपल्याला सांगता, हा ईश्वरी प्रेमाचा आनंद मिळतो. माणसाला तुमचं आमचं काय, आपल्याला सगळ्या आपल्या ज्या इच्छा असतात त्या इतक्या त्रास देत असतात, स्वतःहूनच आपण म्हणतो त्याला. तर ते त्या वासनेतून किंवा त्या इच्छातून जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ते बाहेर काढण्याचं सामर्थ्य पण त्या मायेजवळच आहे. ती मायाच आपल्याला सोडून, या सगळ्यातून सोडून आत्मज्ञानापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे. माया कशाच्या ह्याने जाणार आहे? मग अशी म्हणजे तसं वेद उपनिषद आहेत ना, ती या ऋषीमुनींनी निर्माण केलेली आहे. त्यांनीच मायेनीच हे निर्माण केलं आहे, त्याच्याच मार्फत ती आपल्याला पण ते घेऊन जाणार आहे. म्हणजे अगदी अज्ञानी तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीला ज्ञानापर्यंत पोचवण्याचं काम, शून्यपर्यंत विवेकापर्यंत पोचवण्याचं काम माया करणार आहे. आता ह्या जसं यांचं उदाहरण दिलं तसं आणखी एक समर्थ उदाहरण देतात, की पूर्वी डोळ्यात एक अंजन घातलं जायचं आणि डोळ्यात अंजन घातलं की त्या व्यक्तीला अदृश्य गोष्टी पण दिसायच्या. म्हणजे समजा आपल्याकडे हल्ली असतं ना, की जमिनीत किती फुटावर पाणी लागणार आहे, यंत्राच्या सहाय्याने आपल्याला ते कळतं. ते यंत्राने सांगतात की कुठे पाणी लागणार आहे. पूर्वीच्या काळी अंजन नावाची गोष्ट त्या व्यक्तीच्या डोळ्यात घातली की त्याला अदृश्य असलेल्या गोष्टी दिसायच्या, की कुठल्या जमिनीखाली कुठे काय ठेवलेला आहे, कुठे काय मोहरांचे हांडे बिंडे ठेवलेले आहेत, ते त्याला दिसायचं. म्हणजे एक अतिंद्रिय दृष्टी त्याला प्राप्त व्हायची. सामान्य तुमच्या आमच्या दृष्टीला जे दिसत नाही ते या व्यक्तीला दिसायचं. आणि हा जो अनुभव आहे तसा अनुभव ही माया आपल्याला उदाहरण म्हणून त्यांनी घेतला आहे, की ते जसं त्याला अनुभव येतो तसं माया हा अनुभव आपल्याला देते, अतिंद्रिय अनुभव देते. इंद्रियांच्या मार्फत जे कळत नाही ती गोष्टसुद्धा माया आपल्याला देते. मग अशी म्हटलं तसं की सामान्य तुमच्या आमच्यासाठी घरदार, पैसा, मुलं बाळं या सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळणं, यात आपल्याला असं वाटतं की ह्याच्यात सगळं आपलं कल्याण आहे, हे सगळं बरोबर आहे, असं सगळं असायला हवं. कशाला त्या आत्म्यावित्म्याकडे आपलं लक्षच जात नाही. आपलं सगळं आहे ते या सगळ्या भोवती एवढ्यातच आपलं लक्ष आहे. हे सगळं चांगलं असलं की आमचं झालं, आम्हाला बाकी काय आत्म्यावित्म्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही आहे. पण इथे मात्र ते आपल्याला सांगतात की सामान्य माणसाची ही वृत्ती बरोबर आहे, पण याच्यापेक्षा आपल्याला आत्मज्ञानाकडे, स्वस्वरूपाकडे, खरा मी कुठून आलो याच्या जर प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर आपल्याला या सगळ्या म्हणजे एकीकडे प्रपंचाचं अनुसंधान ठेवायचं, प्रपंचाकडे काही दुर्लक्ष करून या आत्मानुभवाकडे जायचं अशातला भाग नाही आहे. परंतु हे पण कठीण का, इकडे अनुसंधान ठेवूनसुद्धा आपल्याला करता येईल. माया आपल्याला ते करवून देते असं पण ते आपल्याला सांगतात. मायेशिवाय माणसाला ज्ञान होणार नाही. प्रपंचाचं अनुसंधान ठेवता ठेवता माया आपल्याला ह्याचं ज्ञान देऊ शकेल. मायाच्या मदतीशिवाय हे मात्र होणार नाही. निश्चयाचं बळ म्हटलं आहे मायेला, निश्चयाचं बळ आहे, ते जे बळ आहे ती माया आपल्याला देते. निरनिराळे शब्द वापरले. योग्यांची शक्ती म्हणजे माया, योग्यांची माता म्हणजे पण माया, असं तिला दिलं आहे. एकदा असं मन शांत झालं, वृत्ती शून्य झाली की हे मायेची सगळी कामगिरी काय आहे ती आपल्याला कळते. शांतपणानं आपल्या मनाशी सद्गुरू शिष्याचा जो संवाद आहे तो नुसता आठवायचा, की का बरं त्याला मायेचे प्रश्न पडले, मग काय बरं समर्थ आहे त्याचं उत्तर दिलं. सगळीकडे आहे पण आणि सगळीकडे नाही पण, ईश्वराची शक्ती आहे तीच सगळं करते, तिच्याशिवाय दुसरं काही नाही असं का म्हटलं आहे. ती जाते ती पण माया आणि जी असते ती पण माया, म्हणजे नेमकं काय, अशा सगळ्या प्रश्नांचा उलगडा होतो. आणि म्हणतात की एखाद्या आईसारखं, आई जसं प्रेमाने मुलाला समजावून सांगते तसं ही माया सांगते. आणि मग पुढे सांगतात की ती सांगते आणि हळूच अंतर्धान पावते. पहिल्या समासाच्या अखेरच्या भागामध्ये आपण गुरु शिष्यांचा संवाद चालू होता तेव्हा असं पाहिलं की सद्गुरूंनी शिष्याला सांगितलं की ज्या नाशिवंत गोष्टी आहेत त्या मला दे, आणि ते जायला निघाले. मग शिष्याने त्यांना अडवलं, असा आपण भाग पाहिला. आजच्या समासामध्ये अखेरच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की का होतं, ही सगळी माया कशी आहे याचं वर्णन समर्थ सद्गुरू शिष्याच्या सहवासात झालं. आणि मग शिष्यांनी म्हटलं की नाशिवंत टाकावंसं काय आहे ते तुम्ही मला सांगितलं. मग त्यांनी चितशक्ती, ईश्वरशक्ती, माया ही संकल्पना सांगितली, सगळं बरोबर आहे. आणि म्हणे त्या मायेने अतिशय प्रेमाने या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या आणि मग ती नाहीशी झाली. मग ती काही तुझं काय झालं ते बघायला थांबली नाही. याचा अर्थ असा की जेवढं म्हणून दृश्य आहे
त्याच्या अंतरी ईश्वराची शक्ती आहे. ती ईश्वराची शक्ती म्हणजे माया आपल्या जीवाला सगळ्या प्रकारचं सामर्थ्य पुरवते. ती काही अशी स्थिर नाही आहे, ती एका जागी नाही आहे, परंतु असं आहे की बदलणं हा तिचा स्वभाव आहे. आपण त्या पद्धतीने स्वरूपाशी स्थिर राहून काय सांगते ते आपण तिची मदत घ्यायची आणि करायचं. याच्यासाठी संग आणि निस्संग दोन्ही शब्द दिलेले आहेत. संघाचा पण आणि निस्संगाचा पण त्याग करायचा. आता दोन्हीचा त्याग करायचा म्हणजे काय, तर स्वामी शिष्याला सांगतात, मी तुला त्याचं वर्म सांगतो की संघाचा त्याग जर नाशिवंत तू मला दिला आहेस ना, जे जे काही नाशिवंत आहे ते तू मला दिलेलं आहेस, आणि जे दृश्य आहे ते सगळं नाशिवंत आहे. कसं कोण्यात आपल्याला घातलं आहे की सांग, जे जे नाशिवंत आहे ते तू मला दिलं आहेस, जे जे दिसतं आहे ते सगळं नाशिवंत आहे आणि तू दिलं आहे. आता भावनेच्या भरात तू तर हो म्हणालास, मी तुझ्याजवळ मागितलं जे नाशिवंत आहे ते मला देऊन टाक, जे जे दृश्य आहे ते सगळं नाशिवंत आहे ते मला दिलं आहेस. आणि आता तुझ्या लक्षात आलं असेल की त्या सगळं देवाला आपण नाशिवंत देऊन टाकलं, म्हणजे दृश्य जगातल्या गोष्टी सगळ्या त्याला देऊन टाकल्या. आणि आता तुझ्या मनात जर काही वासना आली, आता जर तुझ्या मनात काही इच्छा आली, तर त्याच्यात माझा दोष नाही. जे नाशिवंत आहे ते सगळं मला दिलंस, आता तुझ्या मनात वासना येऊन काय उपयोग. त्यामुळे शिष्याला हा स्वरूपानुभव का येत नाही आहे, आत्मानंद हा का कळत नाही आहे, हे हळूच जाता जाता सद्गुरू सांगितलं की तू दिलायस मला असं म्हणतो आहेस, पण तरी वासना थोडी ठेवली आहेस आणि म्हणून तुला तो आत्मानंदाचा अनुभव येत नाही आहे. त्यामुळे सगळं या दृश्य जगाचं प्रेम समूळ जेव्हा नाहीसं होईल तेव्हा तुला हा आत्मानंदाचा अनुभव येईल. असं ते म्हणून मग तो संग कशाचा टाळायचा, तर सगळ्या ह्या दृश्य जगाचा संग टाळायचा. पुढे म्हणतात की मग काय करायला पाहिजे, कुठल्या प्रकारची आसक्ती पण असता कामा नाही आहे, पण अनासक्ती पण असता कामा नये. आपल्याला असं परस्पर विरुद्ध विधानं आली ना की आपण गडबडतो. आसक्ती लोक आपल्याला कळतं की का ही आसक्ती ठेवायची, हे हवं आहे ते हवं आहे असं ठेवायचं नाही. पण पुढे म्हणतात अनासक्त पण राहायचं नाही. म्हणजे काय करायचं, दोन्ही गोष्टी कशा चालतील, म्हणजे जी वस्तू आपल्याला आवडते, दिसते आहे, आवडते आहे, खरी असते आहे, आपल्याला आपण त्या वस्तूशी स्वाभाविकच चिकटतो, आपल्याला ती हवी वाटते, आपल्याला आवडत असल्यामुळे ती आणावीशी वाटते, ही झाली आसक्ती. बरोबर. तात्पुरतं मन त्या वस्तूशी चिकटलेलं पण असतं, त्या आसक्ती शब्द आपल्याला कळतो. आता ते म्हणतात ही तात्पुरती जशी वस्तू येईपर्यंतची आसक्ती असते, वस्तूला आपण चिकटतो, ती वस्तू आली आपल्याकडे की ती आसक्ती संपते, मिळाली ना वस्तू, आता आसक्ती राहत नाही. आता त्या वस्तूबद्दल आपली आहे, आपल्याकडे आहे, आता आपण हळू अनासक्त होतो. आपल्या बायकांचा अनुभव घेतला तर आपल्याला लगेच कळेल की एखादी छानपैकी साडी आपल्याला आवडली, जोपर्यंत ती दुकानात असते तोपर्यंत आपल्याला ती हवी असते, आसक्ती असते, मला घ्यायची आहे, मला घ्यायची आहे, बघितली आणायचीच आहे. एकदा ती घरी आली की मग तिच्यावरची आसक्ती आपली संपते, म्हणजे ती काय पण दुसऱ्याला देऊन टाकत नाही, पण ती जी ओढ असते ती संपते. इतकंच काय, एखाद्या लग्न समारंभात ती नेसून झाली की दुसऱ्या लग्न समारंभात ती चालत नाही, त्यामुळे आणखीनच ती आसक्ती संपून जाते. असं जे आहे, त्यामुळे आसक्ती ही गोष्ट आणि अनासक्ती गोष्ट काय, तर ती तात्पुरती आसक्ती आणि तात्पुरती अनासक्ती असते. ज्या वस्तूंशी माझं मन चिकटतं त्या सगळ्या नाशिवंत असतात. त्या मनाचं चिकटणं हे पण नाशिवंत आहे, ती आसक्ती पण नाशिवंत आहे, अनासक्त व्हायचा प्रयत्न करतो ते पण सगळं नाशिवंत आहे. म्हणून काय म्हणतात, संग पण नाशिवंत आहे, निस्संग पण नाशिवंत आहे. काहीच नाही, दृश्य जगामध्ये आम्ही जे जे काही करतो आहे या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे, तर ते स्वरूपानुसंधान जे काय आहे, आत्मानंद जो आहे त्याचा अनुभव येत आहे. आणि मग अखेरच्या ओळीमध्ये ते आपल्याला सांगतायत की आता मी का सांगतोय ते जरा नीट ऐक, हे एवढं तुला 41 ओव्यातलं बहुधा काहीच कळलं नसेल. मग आता तुमचा माझा अनुभव पण तसाच असेल की काय बोलल्या 1.25 तास होऊन झाले, काहीच कळलं नाही. तर शेवटच्या ओळीत ते आपल्याला सांगतात की असं होतं खरं. त्यामुळे मग आता संगातीत व्हायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे, तर हे जे आसक्त मन आहे त्या आसक्त मनाला अनासक्त समजवायचं आहे. की अनासक्त व्हायचं म्हणजे काय करायचं, तर कुठलीही इच्छा काही मनाशी ठेवायचं नाही. आणि तरी देखील पुढे म्हटलं आहे या आसक्ती आणि अनासक्तीच्या पलीकडे जायचं आहे, ते पण मला तुला सांगावं लागेल की दोन्हीच्या पलीकडे जायचं म्हणजे काय करायचं. एक तुला कळतो की आता आसक्ती काही ठेवू नको, म्हणजे काहीही अभिलाषा ठेवू नको, काही इच्छा काही वासना ठेवू नको, जे जसं आहे तसं आनंदात राहा, हे मला कळलं, इतपत कळलं. पण अनासक्त पण राहू नको म्हणताय, म्हणजे त्या आत्मानुभव जो घ्यायचा आहे तुला त्याच्याबद्दलची इच्छा तुझ्या मनात असायलाच हवी ना.
त्यामुळे आसक्त पण नको आणि अनासक्त पण नको, याच्या पलीकडे नेमकं जा असं काय सांगताय ते काही मला अजून कळलेलं नाही, पण ते पण मी तुला सांगतो. आणि मग तिसऱ्या समासाचं विषय सांगितला. आणि आता आसक्त पण नको आणि अनासक्त पण नको म्हणजे काय ते आपल्याला पुढल्या सांगणार. आता हा ग्रंथ असाच आहे, त्याग काय झालं आणि माया झाली, सगळं आपल्या डोक्यावरून जाईल. पण तरी तुम्हाला एक सांगून देते, एक मुक्ता वाळवेकर म्हणून आहे, त्यांचं यूट्यूबवरती या आत्मारामावरती भरपूर म्हणजे जवळजवळ 15-20 प्रवचन आहेत. आपण तर एका समासात एकच घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला काही